आणि अंपास 2 मिनिटं फक्त मॅच थांबवायचे. सगळे सन्मान आपण एकत्रित कंप्लीट करू आणि त्यानंतर सुरुवात करू. ओल्ड इज गोल्ड, जुनं ते सोनं. दादा सचिव आणि त्यांचा शुभ सन्मान आता थोडाच वेळा ठिकाणी आपण पपुशेट पाटील यांच्या शुभ या ठिकाणी करतोय. ऑल सेट. थोडाच वेळात आता मैदानावरती आपण जाणार आहोत, ज्याची प्रत्येक जण या ठिकाणी आतुरतेनं वाट पाहत आहे. मागचे 5 ते 6 महिने जी चर्चा सुरू होती आणि जे आयोजन आपल्या भेटीसाठी येणार होतं, ती प्रतीक्षा आता संपुष्टात आली आहे आणि सुरुवात होती आता काही क्षणात ऑल इंडिया 40+ प्रीमियर लीगला. ठिकाणे स्वर्गीय जगन्नाथ क्रीडा संकुल. आणि या आता सुरुवात करूयात आपण. जाऊयात कॉमेंट्री बॉक्समध्ये आणि ऐकूयात आवाज, ज्या आवाजानं टेनिस बॉल क्रिकेट जगताला प्रेमात पाडलं. सन्माननीय हरेजी पांडा सर आणि त्यांच्या सोबतीनं जुन्नर भूषण आणि मुंबई भूषण आणि समालोचन क्षेत्राला एका उंचीवरती घेऊन जाणारा आवाज आपल्या सोबत आहे चंद्रकांत शेट्टे सर. आणि आज आपण ऐकणार आहात IPL असेल, स्टारस्पोर्ट असेल आणि टेनिस बॉल क्रिकेटच्या कॉमेंट्रीचे पोस्टरमॅन म्हणून ज्यांची ओळख आहे कुणालजी दाते सर आपल्यासोबत कॉमेंट्री बॉक्समध्ये. इट्स ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. ऑल द बेस्ट ऑल टीम आणि सगळ्यांना दिवात लाख लाख शुभेच्छा आणि करूयात सुरुवात या सामन्याची. धन्यवाद. 40+ क्रिकेटचा इतिहास आज बदलापूर मध्ये लिहिला जातोय. मॅचला सुरुवात. हो 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 पहिलाच बॉल गोलंदाजीसाठी. खास महाराष्ट्रातील वेगवान गोलंदाजांच्या यादीत या गोलंदाजाचं नाव कित्येक वर्ष आहे. असा गोलंदाज, जिल्हा अहिल्यानगर, तालुका संगमनेर आणि गाव नेमोन. सिब्बान शेखने पहिला चेंडू तर लाजवाब टाकलाय. जो शुरुआत की है स्पॉट ऑन. हो, यावेळेला गती कमी केली. पहिला चेंडू अतिशय वेगात, त्याचबरोबर पाठीमागे टाकला. हा चेंडू थोडासा पुढे टाकला, कमी गतीने टाकला. जय नाझरे बॅटिंगला आपल्याला पाहायला मिळतात, ज्याने अगदी पुण्याचा प्रतीक डिंगडॉंग या संघटना देखील दर्जेदार क्रिकेट खेळलंय. तेच बॅटिंगसाठी आलेले आहेत. देखिए सिब्बान शेख ऑल इंडिया ओपन क्रिकेट अभी भी खेल रहे हैं और जिस तरह से वो लय में हैं, 2 बेहतरीन गेंदें स्टंप की एक तरफ उन्होंने रखी है. यावेळेला फटका खेळला जातोय, पुलचा फटका खेळलाय जय यांनी आणि बॉल जातोय सीमा रेषा पार. 4 चौकार. फटका खेला जय बॉल जातो सी. शॉर्ट पिच बॉल थी और बिल्कुल आंखों के नीचे वो बॉल थी. बेहतरीन तरीके से उसको पुल कर दिया और पहला चौका नाजरे का. जय हो जय नाझरे. समोर सिब्बान. यावेळेला आणखीन एक चांगला स्ट्रोक या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न केला गेला आहे. मिड विकेटच्या दिशेने हा बॉल मार्गस्थ होईल. धावसंख्या तिकडे 1 ने पुढे जाईल. सर मॅच जर पाहिली तर श्रीराम कोल्हापूर आणि दुसऱ्या बाजूला RCC नाशिक. नाशिक आणि कोल्हापूर या दोन्हीही टेनिस क्रिकेटमधील महासत्ता राहिलेल्या आहेत. आज त्यांच्यामधीलच एक झुंज पाहायला मिळते. 40+ क्रिकेट वेलफेअर असोसिएशनचा आम्ही आभारी असू, कारण खऱ्या अर्थाने 40+च्या क्रिकेटमधील इतिहास आज घडला जातोय या ठिकाणी. चांगला बॉल, अगदी खोलवर टप्प्याचा बॉल त्या ठिकाणी टाकण्याचा प्रयत्न राहिला. 1 धाव तर तिकडे घेतली आहे. मदन बेळगावकर त्या ठिकाणी होते. चेंडूची फेकी केली जाईल. 2 धावा तिकडे. पहा, एका बाजूला बेळगावचे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. मदन बेळगावकर जे कर्नाटक आपल्या बेळगावला बिलॉंग करतायत आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर पुण्याचे जय नाझरे यांना आपण मैदानात पाहतोय. यही भारत की विशेषता है. अनेकता में विविधता में एकता. खिलाड़ी अलग अलग शहरों से खेलने के लिए पधारे हुए हैं और उनको सभी जगह लाने का काम अगर किसी ने किया है तो 40+ लेजेंड्स क्रिकेट एसोसिएशन ने. और जो ट्रॉफी आज मैंने देखी, मैं फिदा हो गया भाई. मतलब 40+ में अगर ऐसी ट्रॉफी है तो जिन्होंने रिटायरमेंट ली है वो भी खेलना शुरू कर देंगे. हो अगदी. आणि त्याचमुळे चर्चा आहे या स्पर्धेची सर्व दूर पर्यंत. 40+ प्रीमियर लीग ऑल इंडिया. यावेळेला चांगला बॉल, अगदी थोडासा पुढे करण्याचा प्रयत्न होता आणि धावसंख्या जर पाहिली तर तिकडे 1 ने पुढे जाताना पाहायला मिळते. पहिलं षटक संपलंय. 1 षटक संपलंय. 8 धावा धावफलकावर आहेत. एका बाजूला जर पाहिलं तर कोल्हापूरचा संघ आहे, एका बाजूला नाशिकचा संघ आहे. जगन्नाथ क्रीडा संकुल आपण पाहतोय. मयूरजी पिसेकर आणि प्रतीकजी पिसेकर यांचं हे मैदान, ज्या मैदानावर आल्या आल्या प्रत्येकाचं एक प्रसन्न वातावरण होताना पाहायला मिळालं. एवढं सुंदर मैदान पाहायला मिळते सर. भारतीय टेनिस क्रिकेट की शक्ल को बदल कर रख दिया गया है. चाहे फिर वो अंडर 24 का टेनिस बॉल हो, ऑल इंडिया ओपन हो, ग्रामीण हो, तालुका ओपन हो, जिला ओपन हो, हर प्रकार के फॉर्मेट में आजकल ग्राउंड बहुत अच्छे मिल रहे हैं
और ये ग्राउंड ने काम क्या किया है, अलग अलग जगहों से, अलग गली मोहल्लों से अच्छे क्रिकेटरों को सामने लाया है। क्रिकेट की इतनी बढ़िया शुरुआत हो ही नहीं सकती इससे ज्यादा। आज साई शेलार स्वयं एक फिटनेस आइकॉन, जिनका आईएसपीएल में सिलेक्शन हुआ, स्वयं नगर सेवक हैं, उनके द्वारा उद्घाटन हुआ। साथ में मयूर पिसेकर साहब, प्रदीप पप्पू शेठ पाटिल, उनके सभी सहयोगी, कृष्णा भोईर साहब। आई थिंक एक रंगारंग कार्यक्रम हुआ। और बाउंड्री लाइन पर जो आप स्कर्टिंग्स देख रहे हैं, स्वर्गीय जगन्नाथ स्मृति चषक, मयूर ग्रुप, जगन्नाथ पैराडाइज, जगन्नाथ क्रीडा संकुल, ये इस मैदान की शोभा में बैनर्स के साथ अभिवृद्धि कर रहे हैं। अगदी बरोबर या ठिकाणी पाहायला मिळत आहे. मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी क्रिकेट खेळाडू देखील दाखल होताना पाहायला मिळत आहेत. गोलंदाजीसाठी जर पाहिलं तर सय्यद तल्ला येत आहेत. संभाजीनगरवरून बिलॉंग करतात सय्यद तल्ला. आज खेळाडू मात्र कित्येक स्पर्धा गाजवताना देखील पाहायला मिळालेला आहे आणि त्यांनाच या ठिकाणी पाहतोय सय्यद तल्ला. आणि पाहूया कशा प्रकारची गोलंदाजी करतील. खास या स्पर्धेसाठी दाखल झालेले आहेत. अतिशय दर्जेदार आयोजन पाहायला मिळते 40 प्लसचं. यावेळेला थोडासा कमी गतीचा बॉल होता, थोडासा फिरणाराही होता. मदन यांचा प्रयत्न होता, खेळायचं होतं मिड विकेटला, परंतु निर्धाव चेंडूची सांगता होईल. देखिए लीग फॉर्मेट है, नए मैदान में जब आप खेलने जाते हैं तो थोड़ा सा आपको समय लगता है। नया मैदान, नया पिच, नया जीवन साथी कैसे बिहेव करेगा कोई नहीं जानता। और ये पहला मैच है, इसलिए बाकी की जो टीम है वो भी इसको बहुत बारीकी से देख रही है। टॉस जीतकर पहले फील्डिंग करने का जो निर्णय सिब्बान ने लिया था, शायद उनके काम में आ रहा है। अब तक एकमात्र चौका लगा है। जवळ पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने अखिल भारतीय क्रिकेट आपण पाहतोय 40 प्लसचं. यावेळेला ऑप्टमच्या बाहेर वेगात बॉल टाकलाय. ही तर क्रिकेटची रणनीती असते आणि क्रिकेटच्या खेळाची खासियतच ही आहे. प्रत्येक बॉल वेगळ्या टप्प्यावर पाहायला मिळतो, प्रत्येक बॉल वेगळ्या ठिकाणी जातो, प्रत्येक बॉलवर वेगळे प्रयत्न होतात आणि म्हणूनच हा खेळ आपल्याला खूप सारा आवडतो सुद्धा. आज याच दर्जेदार क्रिकेटला 40 प्लस वेलफेअर क्रिकेट असोसिएशन आपल्या भेटीला घेऊन आलेली आहे. यावेळेला विकेट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलाय. टोलावला बॉल फेकून देखील दिला गेलेला आहे. बेळगावचा तडाखा, बेळगावच्या कुंड्यापेक्षा गोड असणारा फटका पाहायला मिळतोय. षटकार. थैंक यू डीजे। त्या ठिकाणी केलाय. टोलावला बॉल फेकून देखील दिला. दोनों बैटर्स बहुत जबरदस्त खेल रहे हैं। स्कोर 14 रन। दोनों जो चौका और छक्का लगा है वो पुल शॉट के जरिए, एक 4 जय का और एक 6 मदन का। सर एक मिनिट सर, 1 मिनिट पंचाने थांबायचं आहे। हा दुसऱ्या ओव्हरला 3 प्लेयर सर्कलच्या बाहेर तुम्ही लावू शकता. हो, या सगळ्या सूचना अगोदर देखील दिल्या गेल्या होत्या. जवळ मॅचच्या दिशेने मदनच्या बॅटमधून एक मोठा फटका इकडे येताना पाहायला मिळतोय. बेळगाव देखील क्रिकेटसाठी खूप सुंदर आहे. गरिबांचं महाबळेश्वर देखील बेळगावला म्हटलं जातं. यावेळेला चांगला बॉल वेगात टाकलाय मदन यांच्यासाठी. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट करण्याचाही प्रयत्न तिकडे राहिला होता, परंतु धाव संख्या 1 ने पुढे जाते. सर बहुत अच्छा स्टार्ट जय और मदन का। जय नाजरे जैसा आपने बताया डिंगडोंग के लिए कई साल खेला और ये खिलाड़ी 40 के हो गए। इसका मतलब ये नहीं कि उनके लिए खत्म हो गया। किताब पर थोड़ी सी धूल जमने से कहानियां खत्म नहीं होती। ये हर एक खिलाड़ी के पास बताने के लिए कहानियां हैं, किस्से हैं, और आज इनको ये मौका दिया है ऑल इंडिया 40 प्लस क्रिकेट टूर्नामेंट के जरिए। सय्यद ऑफ स्टंपच्या बाहेर या ठिकाणी चेंडू टाकलाय. पंचांनी आपले हात फैलावलेत. व्हाईट बॉल घोषित केला जातोय. पहिली गोष्ट सर, हा विचार केला हाच खूप महत्त्वाचा आहे. 40 प्लस क्रिकेट आता खूप चांगलं खेळलं जात आहे. त्यातल्या त्यात यांच्यासाठी प्रीमियर लीग आणणं आणि ऑक्शन बेस ज्या वेळेला एखादी स्पर्धा होते आणि पैशाच्या स्वरूपात पॉईंट न ठेवता पैसे ठेवलेत, ही खूप महत्त्वाची बाब आहे. म्हणजे यांच्यासाठी पैसे महत्त्वाचे नाही आहेत, परंतु ह्या 40 प्लस साठी असाही कोण विचार करू शकतं, ही खूप महत्त्वाची बाब इकडे पाहायला मिळते. आणि अखिल भारतीय 40 प्लसला एका मंचावर आणण्याचं काम म्हणजे सरळ सरळ पाहायला मिळते आपल्याला. मध्य प्रदेशचे खेळाडू आहेत, गुजरातचे खेळाडू पाहायला मिळत आहेत, महाराष्ट्राचे पाहायला मिळत आहेत, कर्नाटकचे पाहायला मिळत आहेत, खेळाडू गोव्याचे पाहायला मिळत आहेत.
तर विविध राज्यातून खेळाडू या स्पर्धेसाठी दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. ही मोठी बाब आहे. नाशिक विरुद्ध कोल्हापूरची मॅच आहे. ओहो, इकडे बॉल टप्पा पडल्यानंतर पुन्हा जास्त फिरलाय. पंचांनी आपले हात फैलावलेत. व्हाईट बॉल. रिकवरी का काम जारी है. पहले 2 ओवर पावर प्ले के है और सैयद तला ये कोशिश कर रहे हैं. सैयद तला अब तक 9 रन दिए हैं. इस पारी में 1 चौका 1 छक्का लगा है. पहले ओवर में चौका, ये ओवर में 6 लगा है. इसकी बदौलत स्कोर 17 विदाउट एनी विकेट्स. आरसीसी नाशिक के सामने श्रीराम कोल्स कोल्हापूर. यावेळेला अगदी जबरदस्त चेंडू येताना पाहायला मिळत आहे. सय्यद यांच्या माध्यमातून जय नाझरे माघारी परततील. दांडी 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 गुल. विकेट. जय नाजरे बोल्ड सैयद तला. तला ने जय नाजरे को तनहा किया और जय नाजरे आउट होकर वापस लौटते हुए. स्टंप टू स्टंप बॉलिंग क्या होती है जब आप किसी बैटर को क्लीन बोल्ड करते हैं. आपका गेंद का टप्पा और उसकी दिशा बहुत मायने रखती है. 1 चौका लगाया, 5 गेंदों में 5 रन बनाकर आउट हुए जय नाजरे और पहली सफलता आरसीसी नासिक को मिलती हुई. इस ओवर में डॉट बॉल, 6, सिंगल, वाइड और विकेट. मुंबई की भेलपुरी की तरह ये ओवर रहा है और मैदान में नया बैटर उतर रहा है दिलीप बिजवा. दिलीप बिजवा बॅटिंगसाठी मैदानात दाखल झालेले आहेत. मध्य प्रदेश राज्यातील खेळाडू पाहायला मिळत आहेत. इंदोरला बिलॉंग करतात आणि ISPL देखील खेळताना पाहायला मिळतील आपल्याला. कशा प्रकारची कामगिरी इकडे होती सर्वांनाच उत्कंठ आहे. अतिशय सुंदर मैदानात सुंदर अशी स्पर्धा. या सगळ्यांनी जे क्रिकेट खेळलंय 6 षटकांचं, 8 षटकांचं, 10 षटकांचं खेळलंय, 12 षटकांचं खेळलंय. आज 40 ओलांडल्यानंतर देखील एका उमेदीने मात्र हे सगळे मैदानात दाखल होत आहेत. हीच बाब खूप महत्त्वपूर्ण आहे. आणि पाहूयात आता 2 ओव्हरचा खेळ मात्र या ठिकाणी दुसरं षटक मात्र सय्यद तल्हा याचं सुरू आहे. परंतु धावसंख्या 17वर पाहायला मिळते. प्रत्येक जण आपला बेस्ट द्यायचा प्रयत्न करणार आहे. कारण आणि नुसतं हे खेळाडूच नाहीत, त्यांचे फॅमिली मॅच पाहत असतील, त्यांचे गाववाले मॅच पाहत असतील, त्यांच्या शहरावाले मॅच पाहत असतील, ज्यांनी आपल्या उभ्या आयुष्यामध्ये कित्येक सारा आनंद दिलाय आपल्या बॅटिंगने, बॉलिंगने, कित्येक साऱ्या ट्रॉफी जिंकलेल्या आहेत. त्या सगळ्यांना पुन्हा मैदानावर पाहायचं आणि ते सुद्धा अखिल भारतीय स्पर्धेमध्ये ही खूप मोठी बाब आहे. ओहो हो, आणखीन एक वेगवान बॉल या ठिकाणी येताना पाहायला मिळतो जो यष्टीरक्षकांच्या दिशेने जाताना पाहायला मिळेल. ओव्हर नंबर 2 संपतोय आणि धाव संख्या जर पाहिलं तर श्रीराम कोल्ट कोल्हापूर या संघाची 2 ओव्हर संपल्यात 17 धावा. 8.5 का रन रेट है. सैयद तला 9 रन देकर 1 विकेट लिया है. प्रोजेक्टेड स्कोर 51 का नजर आ रहा है. जय नाजरे ये पहला विकेट लेने में कामयाब रहे. सैयद तला जिन्होंने उनको क्लीन बोल्ड कर दिया. 0 पर दिलीप बिजवा और मदन खेल रहे हैं 6 बॉल 10 बनाकर. एकमात्र 6 उन्होंने लगाया है और परिस्थितियों को नियंत्रण में रखा है. आरसीसी नासिक ने इस वक्त बैटिंग कर रही है श्रीराम कोल्स कोल्हापूर. आणि योगायोगाने दिलीप बिजवा आणि साई शेलार हे दोघेही श्रीनगर के वीर एकाच टीम मध्ये खेळणार आहेत ISPL. आणि कदाचित एक छोटीशी मीटिंग देखील या ठिकाणी घेतील टीम संदर्भात. आणि त्या दोघांनाही आमच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा सुद्धा असतील. अच्छा, म्हणजे 3 ओव्हर नंतर 3 ओव्हर नंतर ड्रिंक्स ब्रेक असेल आणि त्यामध्ये आपल्या टीमचा खेळाडूच दोन्ही संघाचे आपलेच टीमचे खेळाडू आपण मैदानाच्या आतमध्ये जे अतिरिक्त खेळाडू आहेत ते मैदानात जाऊ शकतात. परंतु टीमचे खेळाडूच याची सुद्धा नोंद घ्यायची आहे. 2 ओव्हरचा खेळ जर पाहिला तर पॉवर प्लेचं थोडंसं नियंत्रण पाहायला मिळालं इकडनं नाशिककडून. राजू वाघमारे आरसीसी नाशिकचे एक जबरदस्त खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. दुसऱ्या बाजूला अभिजित पाटील साहेबांचा संघ पाहायला मिळतोय. कोल्हापूरचा विशाल कल्याणकर या टीम बरोबर देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि इकडे जर पाहिलं तर 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 17 धावा धावफलकावर आहे. यस सर. हा गाडी आहे समोरच्या बाजूला. क्या बात आहे. ISPL चे 2 कोच या ठिकाणी आहेत. विशाल कल्याणकर सर हे देखील पाहायला मिळत आहेत आणि प्रसन्न सरदेसाई सर हे देखील इन टीम खेळत आहेत. म्हणजे कारण क्रिकेटचा बेसच मुळात इकडनं आहे.
यावेळेला स्ट्रोक खेळला जरूर आहे मिड विकेटच्या दिशेने. सिब्बांचा हा बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. दिलीप बिजवा आणि मदन बेळगावकर ही जोडी पाहायला मिळते. या अगोदर महाराष्ट्राचे प्लेयर होते, आता मध्य प्रदेशचे प्लेयर आहेत, त्यांच्या जोडीला कर्नाटकचे प्लेयर आहेत. म्हणजे एकाच लगातार 3 प्लेयर जे आले ती मात्र 3 वेगवेगळ्या राज्यातील देखील पाहायला मिळतात. आणि हेच खऱ्या अर्थाने गमक आहे या स्पर्धेचं. संपूर्ण भारताच्या 40+ क्रिकेटला एका मंचावर आणण्याचं काम आहे. ही सुरुवात आहे. कदाचित यावर्षी राज्य असतील त्याच्यापेक्षा पुढल्या वर्षी डबल राज्य होतील. या स्पर्धेचं यश पाहून पुढल्या वर्षी त्याच्या कक्षा नक्कीच रुंदावल्या जाणार आहे. म्हणूनच संपूर्ण आयोजन कमिटीचा आम्ही मनापासून या ठिकाणी आभारी आहोत. हो 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 हो, हीच खासियत आहे सिब्बांची. टप्पा पडतोय, अँगल बनवतोय, काय जबरदस्त बॉल स्विंग झालाय. मग सुप्रीमो चषक असेल, गुजरात धमाका बिग बॅश असेल, SIPL गोवा असेल, अशा एक ना अनेक स्पर्धा कित्येक वर्ष गाजवल्यात. मग कारगिल संगमनेर असेल, RCC नाशिक असेल, विकी स्पोर्ट्स क्लब आळे असेल, अशा कित्येक संघांसाठी देखील क्रिकेट खेळलंय याच सिब्बांनी. अध्यक्ष प्रदीप पाटील, पप्पू शेट्टी यांचे आम्ही कौतुक करू. निलेशजी म्हात्रे, मेघादादा गोंधळे, प्रमोदजी म्हात्रे, सचिन कदम, जय पवार, त्याचबरोबर प्रवीणजी पाटील, केवल पाटील आणि संपूर्ण त्यांच्याबरोबरची जी आयोजन कमिटी आहे या सगळ्यांचे आम्ही आभारी आहोत. यावेळेला समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळलाय. थोडासा पुढे बॉल केला होता सिब्बान यांनी, समोरच्या दिशेने ढकललाय तिकडे दिलीप बिजवा यांनी. आणि धाव संख्या जर पाहिली तर पुन्हा इकडे पुढे जाताना पाहायला मिळते आपल्याला. या ठिकाणी 3ऱ्या ओव्हरची सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. tenniscricket.in वर आपण या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. आपण सगळ्यांचं हार्दिक असं स्वागत करू. अखिल भारतीय क्रिकेटचे चाहते देखील या स्पर्धेसाठी जोडले गेलेले आहेत. आपल्या सगळ्यांचं स्वागत. सिब्बान यावेळेला हवाई हल्ला केलाय, स्ट्रोक तर खेळलाय, परंतु हा फटका फसलाय. मदन बेळगावकर यांना माघारी परतावं लागेल. विकेटचं पतन. बहुत बढ़िया है राजू अंबाजी द्वारा जो गुजरात से आए हैं. और ये दूसरे विकेट का पतन. 8 बॉल 11 बनाकर ये एक्शन रिप्ले यावेळेला फटका खेळला जातोय, पुढचा फटका खेळला जय यांनी आणि बॉल जातोय सी. आउट होकर वापस लौटते हुए मदन, दोनों वापस लौट चुके हैं और स्कोर है 19 for 2. मदन बेळगावकर 11 बनाकर आउट हुए, 5 पर आउट हुए जय नाजरे. दिलीप बिजवा 1 पर खेल रहे हैं. रियाज पटेल नए बैटर है. सिब्बान शेख को मिलती हुई पहली सफलता. नियमित अंतराल पर विकेटें गिर रही है. चंद्रकांत जी पिछले 2 ओवर में 2 विकेटें गिरी है, जो अच्छी बात है. हो, आणि इकडे सिब्बान यांचा पुरेपूर गोलंदाजी इकडे पाहायला मिळते. रियाज पटेल महाराष्ट्र टेनिस क्रिकेटमधील आणखीन एक धडाकेबाज बॅटर, सध्या पोलीस दलात कोल्हापूरलाच कार्यरत आहेत. जुन्नर प्रीमियर लीग पहिल्या पर्वात कोणी जिंकली होती तर रियाज पटेल आणि उमर खान या 2 खेळाडूंनी जिंकली होती. आणि तेच बॅटिंगसाठी पाहायला मिळत आहेत. DK पुणेसाठी त्यांनी चांगलं क्रिकेट खेळलंय. ज्ञानेश्वरी 11 पंढरपूरसाठी क्रिकेट खेळलंय. मोठमोठ्या संघांमध्ये सातत्याने पुण्याच्या त्यांना पाहायला मिळालं. वेगवेगळ्या संघांमध्ये धडाकेबाज बॅटिंग त्यांनी केली आहे. आज पाहूया काय करणार रियाज. आल्या आल्या पहिला स्ट्रोक खेळला जरूर आहे. या ठिकाणी रियाज यांच्या बॅटमधून आलेला फटका. 1 धाव त्या ठिकाणी मिळेल आणि धावसंख्या 1 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. बघता बघता या ठिकाणी 3रं षटक मार्गस्थ आहे आणि धावसंख्या 20 झाली आहे. बहुत अच्छी फील्डिंग यहाँ पर RCC नासिक की. हालांकि बल्लेबाज कोशिश जरूर कर रहे हैं. राइटी लेफ्टी कॉम्बिनेशन है इस वक्त. दिलीप बिजवा के पास वो क्षमता है बड़े शॉट्स खेलने की. और देखने वाली बात यह रही कि वो क्रीज पर कितना टाइम रुकेंगे. या वेळेला जर पाहिलं तर बॉलला ढकलण्याचा प्रयत्न केला जातोय. एका धावेने धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळते. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी बघता बघता संपतोय. धावसंख्या झाली 21. थोडंसं नियंत्रण आहे आणि धावसंख्या 21. 2 विकेट माघारी परतल्यात, परंतु 3 ओव्हर बाकी असल्या कारणाने कमबॅक करण्याची संधी देखील इकडे असणार आहे. आणखी एक महत्त्वाचा उल्लेख या ठिकाणी करणं गरजेचं आहे. नाशिकचा संघ बलवान आहे. संघाबरोबर जर पाहिलं तर खूप सारे समर्थक आलेत. आणि कोल्हापूर संघाचे कोच म्हणून जर पाहिलं तर द ग्रेट किरण खतकर, ज्या किरण खतकर यांनी कित्येक खेळाडूंना आपल्या टीममध्ये खेळवलं. यष्टीरक्षक आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर यष्टीरक्षक फलंदाज म्हणून कारकीर्द तर गाजवली, परंतु भल्यांना म्हणजे उमेश मांजरेकर आणि त्यांची जोडी कित्येक वर्ष आणि त्यांच्या क्रिकेटचे सुद्धा कितीतरी चाहते आहेत. आज कोल्हापूरच्या क्रिकेटमधील कोणत्याही फलंदाजाला खेळाडूला विचारलं तुमचा मार्गदर्शक कोण तर किरण खतकर हे नाव आवर्जून घेतात. ते सुद्धा आवर्जून इकडे उपस्थित राहिलेले आहेत.
गोलंदाजीमध्ये बदल केला जातोय. खास ही स्पर्धा खेळण्यासाठी तब्बल 1100 किलोमीटर लांबून प्रवास करत इकडे दाखल झालाय गोंदिया एक्सप्रेस बाला ठाकरे. गोलंदाजीसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. अतिशय दर्जेदार गोलंदाज मंगलमूर्ती. नागपूरसाठी जबरदस्त क्रिकेट त्यांनी खेळलंय आणि अगदी पावसाळी स्पर्धा खेळण्यासाठी आवर्जून म्हणजे 4 किंवा 5 वर्ष एका मॅचसाठी गोंदियावरून मुंबईत यायचं सोपी गोष्ट नाहीये, परंतु या खेळाडूने कित्येक वर्ष ते केलंय आणि तेच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोंदिया एक्सप्रेस स्पोर्ट टीचर सुद्धा आहेत आणि त्याचबरोबरीने गोंदिया अगदी मध्य प्रदेश असेल, छत्तीसगड असेल, या परिसरामध्ये जाऊन सुद्धा खूप चांगले क्रिकेट त्यांनी खेळलेले. असाच हा कित्येक वर्षाची तपश्चर्या असणारा हा खेळाडू आहे. वेग ही त्यांची ओळख आहे, परंतु समोर तेवढेच 2 धुरंधर आहेत. नवे तर सगळेच धुरंधर आहेत, सगळेच दिग्गज आहेत. आज त्यांनाच पाहायचंय. ओ पहिलाच बॉल टप्पा पडतोय, अँगल बनवतोय आणि इकडे जर पाहिलं तर लेग बायच्या स्वरूपातील पहिली धाव घेतली गेली आहे. बाला ठाकरे, आपने सही कहा, रेनी क्रिकेट के लिए इतना दूर से ट्रैवल करके आना और उसी दिन वापस लौट जाना होता, लेकिन क्रिकेट का जुनून जिस पर सवार हो वो कुछ भी कर सकता है. और आज ऑल इंडिया ओपन में प्रथमेश ठाकरे और 40+ में बाला ठाकरे, ये दोनों का नाम बहुत आदर और सत्कार के साथ लिया जाता है. अच्छा स्कोर इस वक्त 22 for 2 कंट्रोल में रखा है आरसीसी नाशिक ने. हो आणखीन एक वेगवान चेंडू इकडे पाहायला मिळाला. एवढ्या लांबून मी इकडे का आलोय. गोंदिया एक्सप्रेस ट्रॅकवर आली आहे. अतिशय वेगात बॉल, लेंथ वरून बॉलला शूट करण्याचं हे त्यांचं काम आहे, परंतु रियाजला देखील दाखवावं लागेल मी इकडे का खेळतोय, मला या टीम मध्ये का निवडलं गेलंय. आज रियाज यांना पुन्हा एकदा दाखवावं लागणार आहे. जोडीला जर पाहिलं तर दिलीप भिजवा सुद्धा आहेत कोल्हापूरसाठी. यावेळी स्ट्रोक समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. बाला ठाकरे यांच्या चेंडूवर एक संधी निर्माण झाली होती, परंतु धाव संख्या जर पाहिली तर आता 1 ने पुढे जाते. थोड़ा रिस्क लिया था लोअर फुल टॉस पर. आजकल लोअर फुल टॉस ये ऑल इंडिया ओपन टेनिस क्रिकेट में एक ब्रह्मास्त्र है, उसी का उपयोग किया था, लेकिन कैच नहीं हो पाया, ये अलग बात है. स्कोर 23 for 2 श्रीराम कोल्ड्स कोल्हापुर. चांगला बॉल. आता पहा मागील बॉल लेंथवर. आता जर पाहिलं तर अगदी खोलवर टप्प्याचा बॉल टाकण्याचा प्रयत्न होतोय. याही वयात एवढा वेगाने बॉलिंग टाकणं सोपी गोष्ट नाहीये. कल्पना करा, हा गोलंदाज आता एवढी गोलंदाजी करतोय, वयाच्या 25 मध्ये कशी गोलंदाजी करत असेल. वेग जर आवडला असेल तर टाळा व्हायला हरकत नाहीये. एवढी जबरदस्त कामगिरी. कोण म्हणते ओव्हर 40, ते सगळे अंडर 19 आहेत आणि एका जोशाने खेळतायत मैदानाच्या आतमध्ये. आणखीन एक वेगवान चेंडू या ठिकाणी प्रस्तुत केला. ऍक्शन प्रभावित करते, गोलंदाजी प्रभावित करते आणि धाव संख्या जर पाहिली तर आता 1 ने पुढे जाते. म्हणजे लगाम कोल्हापूर संघावर थोडंसं या ठिकाणी अंकुश मिळवलेला आहे, कारण जे अजूनही खुलून जी बॅटिंग म्हणतात ना ती करू दिलेली नाहीये. 25 धावा जे पहिल्या डावात होतंय ते दुसऱ्या डावातही स्वाभाविक आहे सर, होऊ शकतं, परंतु गोलंदाजांचं नियंत्रण हा फॅक्टर महत्वाचा आहे. आरसीसी नाशिकने ते इकडे मिळवलेलं आहे, परंतु श्रीराम कोल्ड कोल्हापूरला मात्र हे बंद झुगारून द्यावे लागतील. यावेळेला मात्र यश तेच केलंय. हवाई सफर बॉलने केली आणि बॉलला फेकून दिलं गेलंय सीमा रेषा पार. षटकार. कोल्हापूरला मात्र हे बंद झुगारून द्यावे लागतील. यावेळेला मात्र यश तेच केलंय. हवाई सफर बॉलने केली आणि बॉलला फेकून. थैंक यू डीजे. आखिरी बॉल पर कर दी बाला ठाकरे ने और दिलीप बिजवा ने बेसबॉल हिट बिल्कुल स्लॉक स्वीप करते हुए. पहले 2 ओवर में 17 है, उसके बाद वाले 2 ओवर में 14 है. अगर ये 6 नहीं लगता तो वाकई में स्कोर दबा हुआ था, लेकिन दिलीप बिजवा के स्ट्रोक सिलेक्शन की दाद देना चाहूंगा. 6 ओवर, 8 ओवर, 10 ओवर, 12 ओवर के फॉर्मेट में दिलीप बिजवा अपने आप को बहुत जल्दी फ्लेक्सिबिलिटी के जरिए सांचे में ढाल देते हैं, वो नजर आया. दिलीप बिजवा 7 बॉल 9, रियाज पटेल 4 बॉल 3. बाला ठाकरे ने अपना ओवर पूरा किया. 2 ओवर का खेल शेष. राजू अंबाजी, राजू अंबाजी, यस, सुरत गुजरात. राजू अंबाजी गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळत आहेत.
ओव्हर नंबर 5 ला सुरुवात होते. 31 धावा. रियाजला देखील अशाच प्रकारचे मोठमोठे स्ट्रोक खेळावे लागेल जसं दिलीप बिजवा यांनी खेळला शेवटच्या बॉलवर. राजू, या क्रिकेटची तोड नाही. विशेष म्हणजे हे सगळे क्रिकेटर्स आहेत, यांना माझ्या मते आयुष्यात खूप कमी वेळा अशी मैदानं मिळाली असतील जे आज मिळाले. यावेळेला चांगला बॉल, पहिलाच बॉल चांगला टाकलाय. समोरच्या दिशेने खेळण्याचा मात्र प्रयत्न त्या ठिकाणी होतोय. धावसंख्या 1 ने पुढे जातोय. नाहीतर यांनी सगळ्यांनी क्रिकेट म्हणजे आयुष्यातील अर्धा वेळ तर शेतातील मैदानांमध्ये क्रिकेट खेळलेलं आहे. जिथे जागा मिळेल तिथे क्रिकेट खेळलेलं आहे. परंतु एवढ्या सुंदर हिरवळीच्या मैदानामध्ये 40+ क्रिकेट वेलफेअर असोसिएशनचा आम्ही आभारी आहोत त्यांच्यामुळे. आणि हा माहोल पाहून असं वाटतंय पुढल्या वर्षी फॉर्म भरावे की काय. देखिए ये वो खिलाड़ी है जिसने पानी के अंदर पार्ले ग्लूको बिस्किट डुबो के खाया है, वड़ा पाव खाया है, स्लीपर में खेला है. आज के खिलाड़ी मैकडोनल्ड्स में नाश्ता करते हैं. बस ही ती पिढी आहे. बरोबर. यावेळेला वेगात बॉल टाकला गेलाय. एका धावेने धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. एका आणि लेग बायज धाव पुढे. सर ही ती पिढी सुद्धा आहे ज्यांनी जर बॅट तुटली ना तर पतंगीच्या मांजाने फेविकॉल लावून मात्र ती बनवली आहे, नाहीतर कोलगेटच्या पत्र्याला खिळे ठोकून बॅट बनवलेली आहे. आणि ती ही पिढी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. आणि या सगळ्यांना इकडे खेळताना पाहायला एक वेगळाच आनंद मिळतोय. पहा, जिंकणं हरणं नंतरची गोष्ट आहे, परंतु यांना मैदानावर पाहणं हा खूप मोठा आनंद आहे. या बेला फटका चांगला इतरा पाहिला मिळतोय. रियाज यांच्या बॅटमधून कव्हरचा क्षेत्र निवडला गेलाय. एक धाव तर तिकडे घेतली गेली आहे. दुसरीचा कॉल परंतु नाही, थांबवलाय तिकडे. आणि धावसंख्या जर पाहिली तर इकडे पुढे जात असताना पाहायला मिळते. सर थोडासा लगाम अजूनही आहे मी म्हणेल. नहीं देखिए, पहला मैच है, पिच बहुत अच्छा खेल रहा है, बॉलर्स ने टाइट लाइन पर बॉलिंग की है, लेकिन जब जब बॉल खराब आई है उस बॉल को मैदान के बाहर भेजा गया है. ये भी उतना ही बड़ी बात है. नक्कीच प्रयत्न. नाशिकचे देखील खूप सारे क्रिकेटचे चाहते आवर्जून उपस्थित राहत आहेत. यावेळेला फटका तर खेळलाय, समोरच्या दिशेने खेळला जातोय हा फटका. आणखीन एक विकेट या ठिकाणी येईल आणि गोलंदाज या ठिकाणी राजू अंबाजी यांना मात्र इकडे विकेट मिळते. दिलीप बिजवा आउट. तर लाजवाब टाकलाय. यावेळेला गती तर लाजवाब टाकलाय. यावेळेला गती पुढच्या दोन्ही टीमला विनंती असेल. यावेळेला फटका खेळला जातोय. पुढचा फटका खेळला जयांनी आणि बॉल जातोय. कोपी रिवण ठाणे आणि त्याचबरोबरीने कनक 11 स्ट्रायकर भांडूप या दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणार आहे आणि टॉस साठी आपण सज्ज राहायचंय. योगेश कळंत्री यांना पण या ठिकाणी पाहतोय. योगेश कलंत्री यांना बॅटिंग साठी आपण पाहतोय. यस, हुपरी या गावाला बिलॉंग करतात. जे हुपरी हे गाव चांदीचं काम करण्यासाठी किंवा चांदी गाळली जाते त्यासाठी कर्नाटक सीमेवर आहे महाराष्ट्रातील गाव आणि त्याच गावाला बिलॉंग करतायत. या खास कराडवरून देखील या ठिकाणी राजू शिंदे साहेबांचे इकडे आगमन होतंय. त्यांचे आम्ही या ठिकाणी हार्दिक असं स्वागत करू. हो, टप्पा पडतोय, बॉल बाहेर कट होतोय. किती टर्न झाला बॉल. सम्मोहिनी, मतलब इसे कहते हैं उंगलियों का जादू. राजू अंबाजी बहुत प्रभावी गेंदबाजी करते हुए प्रैक्टिस अच्छा करते हैं. गुजरात में अंतर समाज क्रिकेट जो खेला जाता है बड़े लेवल पर खेलते हैं और अपनी उंगलियों के जादू से परेशान किया योगेश को. यावेळेला बिगिट करण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी जरूर होता योगेश कलंत्री यांचा, परंतु एक चांगला चेंडू त्या ठिकाणी साकार होताना पाहायला मिळतोय. एका धावेने धावसंख्या पुढे जाईल. अंतिम टप्प्यात 1-2 मोठे फटके गरजेचे आहेत. सर पहले 2 ओवर में 17 और उसके बाद वाले 3 ओवर में देखे तो केवल 18. ये बताता राजू अंबाजी ने कम खर्चा फुल चर्चा वाला ओवर किया. आजकल इंडिया में 3 राजू छाए हैं, राजू पालड़ी, राजू मुखिया और ये अभी ये है तीसरा राजू यानी कि राजू अंबाजी. एक चीज पक्की है कि ड्राई फ्रूट में काजू और बॉलिंग में राजू, इनकी डिमांड कभी भी कम नहीं होगी. जिस तरह की बॉलिंग कर रहे हैं 5 overs 35 for 3, run rate 7 per over. योगेश कलंत्रे 0, रियाज पटेल 5. शेवटची ओव्हर आहे.
परंतु मी म्हणेल ज्या पद्धतीचं मैदान आहे, भौगोलिक परिस्थिती आहे, या ओव्हरमध्ये एक 14-15 जरी रन आल्या तर 50चं टार्गेट देखील चांगलं होऊ शकतं. पहिली मॅच आहे आणि पाहूया तिथपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल. योगेश कलंत्रे मैदानात आलेत, रियाज पटेल देखील 5 धावांवर खेळतात, परंतु मोठा फटका नाही आलाय. त्याचीच प्रतीक्षा इकडे असणार आहे. सय्यद तला यांना आपण पाहतोय गोलंदाजीसाठी. विविध भागातून, विविध राज्यातून खेळाडू मात्र या ठिकाणी दाखल झालेत बदलापूर नगरीमध्ये. एक दर्जेदार क्रिकेट आपण आज पाहत आहोत आणि या दर्जेदार क्रिकेटला मात्र युट्यूबला देखील tenniscricket.in वर मोठ्या प्रमाणावर पाहिलं जात आहे. सय्यद तला आणखीन एक वेगवान चेंडू येताना पाहायला मिळतोय, जो एक्सप्रेस बॉल यष्टीरक्षकाच्या दिशेने जाईल. एक चीज आप गौर करेंगे, जैसे लेफ्टी राइटी कॉम्बिनेशन बैटिंग में होता है वैसे बॉलिंग में भी होता है, और सैयद तला ने पहला विकेट लिया था जय नाजरे का और कसी हुई लाइन पर बॉलिंग की थी. उनकी कोशिश यही रहेगी कि 40 के अंदर ये स्कोर को सीमित रखे, और दूसरी ओर कोल्हापुर टीम की इसको 45 से 50 तक ले जाया जाए. या वेळेला फटका चांगला येतोय, कव्हरचं क्षेत्र निवडलंय, फिल्डर आहेत त्यांच्याच दिशेने बॉल जाताना पाहायला मिळेल. एक पेक्षा जास्त काही नाहीये, खूप चांगली गोलंदाजी होत आहे. म्हणजे इकडे काही अपवाद वगळता मोठे फटके नाही खेळू दिलेले आहेत नाशिकच्या गोलंदाजांनी, परंतु कोल्हापूर देखील काही कमी नाहीये. महाराष्ट्राच्या क्रिकेटमध्ये कोल्हापूरचाही दबदबा आपण पाहिलाय, कित्येक वर्ष तो दबदबा राहिलाय. आजही जर पाहिलं तर कित्येक खेळाडू कोल्हापूरवरून येतात. यावेळेला ऑन साईडला खेळला हा बॉल, एक चांगला फटका आलाय, परंतु फिल्डरही त्या ठिकाणी येत आहेत. काय फिल्डिंग केली आहे, थ्रो सुद्धा अतिशय लगोलग. कदाचित मनोज परमार. देखिए फील्डिंग बहुत अच्छी थी, लेकिन डायरेक्ट हिट करने का प्रयास पूरा समय था सैयद तला के पास, वो स्टंप के करीब जाकर उसको निकालने का, लेकिन वो कर नहीं पाए और रन जुड़ते हुए 37 पे 3 दिलीप बिजुआ आउट हुए हैं. 9 पर 5 पर जय नाजरे, 11 पर मदन. ये लेखा जोखा रहा है आउट होने वाले बल्लेबाजों का. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सय्यद. ऑल पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल, पंचांनी आपले हात फैलावलेत, व्हाईट बॉल घोषित केला जातोय. आणि जसं आपण किरण खतकर यांना पाहतोय ना, तसंच सुरेश राजपूत म्हणजे नाशिकचे सुप्रसिद्ध खेळाडू डब्बू यांना देखील आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो. ज्या वेळेला मैदानात उतरतात डोक्याला मात्र कपड्या गुंडाळतात, ही त्यांची एक ओळख देखील असते. आणि कित्येक वर्ष नाशिकच्या क्रिकेटमध्ये याही खेळाडूचा दबदबा पाहायला मिळालाय. आताही जर पाहिलं तर सध्याही नाशिकचे खेळाडू खूप चांगलं क्रिकेट खेळत आहेत. नुकतीच आर्या प्रीमियर लीग देखील पाहायला मिळाली, तर येणाऱ्या कालावधीमध्ये कोल्हापूर प्रीमियर लीग देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. चांगला बॉल, त्याला कव्हरच्या क्षेत्रात ढकलण्याचा प्रयत्न या ठिकाणी योगेश यांच्याकडून झालाय. पुन्हा एकदा तेच म्हणेल की संधी दिली जात नाही आणि संधी दिली जाणार नाही, तुम्हाला ती मिळवावी लागणार आहे. असं काहीतरी एक्स्ट्राऑर्डिनरी करावं लागेल. येणारे 2 बॉल खूप महत्वाचे असतील या मॅचच्या दृष्टीने. सय्यद यांचा प्रयत्न आहे बॅटरला थांबवण्याचा, तर दुसऱ्या बाजूला रियाज पटेल. संधी मिळाली आहे, उभ्या आयुष्यात कित्येक षटकार मारलेत आणि नुसते नाही मारले, खूप लांब लांब मारलेत. आता टीमला गरज आहे त्याच्यापैकी एखाद्या षटकाराची. रियाज पटेल या स्ट्रोक खेळलाय, परंतु तिकडे आहेत फिल्डर, त्यांच्याच दिशेने चेंडू जाताना पाहायला मिळेल. रियाज पटेल आउट. थैंक यू डीजे. थैंक यू डीजे. थैंक यू डीजे. बहुत बढ़िया कैच जीतू पटेल द्वारा. जीतू पटेल ने कैच लिया, एक पटेल को दूसरे पटेल ने आउट किया. लास्ट बॉल 39 फॉर 4, मतलब मिशन अकम्प्लिश्ड हम कह सकते हैं, क्योंकि अगर ये बॉल पर 6 नहीं आता है तो 40 के नीचे या 40 के आसपास का स्कोर देखने मिलेगा. 4 और 6 अगर रुकाया जाता है. नया बैटर है नारायण गावडे. हा, बाउंड्री लाईनच्या पाठीमागे सगळ्यांना विनंती असेल, कृपया पाय देखील आपण पाठी घ्या. एक विनंती असेल आपल्याला सगळ्यांना, बाउंड्री लाईनच्या थोडंसं पाठीच बसायचं आहे. बॅटिंगसाठी नारायण गावडे पोलीसमॅन आहेत.
विकास असतील, नारायण गावडे असतील, रियाज पटेल असतील, या कोल्हापूरच्या टीममध्ये तर पोलीसच आहेत. आणि पाहूयात किती धावांपर्यंत मजल मारली जाईल, कारण सध्या धावसंख्या जर पाहिली तर 39 आहे. एखाद्या मोठ्या फटक्याची आवश्यकता असेल अंतिम टप्प्यामध्ये. सय्यद तलाने प्रभावित केलं, यांनी देखील आतापर्यंत 11 चेंडूमध्ये फक्त 13 धावा दिल्यात आणि 2 महत्त्वपूर्ण विकेट सुद्धा घेतल्या. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला गेलाय. अतिशय वेगात बॉल. या खेळाडूची निवड का केली आहे दाखवून देत आहेत. आणि बघता बघता पहिला डाव संपलाय. 6 षटकांचा खेळ संपलाय. 39 धावा धावफलकावर झाल्यात विजयासाठी. 40 धावांची आवश्यकता असणार आहे या ठिकाणी आरसीसी नाशिकला श्रीराम कोल्हापूर या संघाच्या विरुद्ध. थँक्यू विजय. थँक्यू विजय. थँक्यू विजय. थँक्यू विजय. विजय या आपण पुढच्या मॅचच्या टॉस कडे वळतोय. एका बाजूला कनक 11 भांडूप आणि दुसऱ्या बाजूला गोपी 11 ठाणे. आणि व्यासपीठावरती सन्माननीय कृष्णाजी भोईर साहेबांना आपण आमंत्रित करूयात. या आपण तुमच्या शुभ हस्ते नेक्स्ट मॅचचा आम्ही टॉस करतोय. 6 षटकांची मॅच. दोन्ही लेजंड टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील. एका बाजूला आपण पाहताय गोपी 11, दुसऱ्या बाजूला कनक 11. एक डावखुर हा आताचा रायगड टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील क्रिस गेल म्हणून ओळख असणारा समर्थ कडू. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहताय मुंबईच्या क्रिकेटमधील एक प्रतिभा संपन्न असा खेळाडू श्रेयस इंदुलकर. या आपण कॉइन स्पिन करूयात. निलेश म्हात्रे यांचे सासरे बुवा आहेत आणि काकांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. 6 षटकांची मॅच आहे. 2 फिल्डर पहिल्या पॉवर प्ले मध्ये बाउंड्री लाईनच्या बाहेर असतील. दुसरा पॉवर प्ले 3. मॅच बरोबरी सुटली. सुपर ओव्हर. बॉल कधी हरवला फुटला नवा दिला जाईल आणि जर एखादा बॉल मैदानावरती फुटतोय त्या बॉलवरती जो डिसिजन असेल तो ग्राह्य धरला जाईल. एक DRS पर इनिंग तुमच्याकडे. 2 DRS. कॉइन स्पिन होतोय. हेड्स कॉल. हेड इट इज. टॉस जिंकला या ठिकाणी आपण पाहता श्रेयसनं. मान्यवरांना विनंती आहे दोन्ही कॅप्टनला ऑल द बेस्ट देऊन आपण व्यासपीठावरती विराजमान व्हावं. नाणेफेकी जिंकली. फर्स्ट ऑफ ऑल निर्णय काय? फिल्डिंग करू. श्रेयस दादा, आज जे क्रिकेट तुम्ही खेळलाय, आज वयाच्या 40 नंतर पुन्हा एकदा अगदी आपली टॅगलाईनच आहे ओल्ड इज गोल्ड. पुन्हा एकदा एक स्वप्नावत क्रिकेट स्पर्धा म्हणून 40+ प्रीमियर लीग कडे पाहता? हो, नक्की. कारण का मला असं वाटत नाही की प्रोफेशनल क्रिकेट आणि 40+ क्रिकेट काय वेगळं आहे. शेवटी क्रिकेट हे बॅट बॉलचा गेम आहे. पण हा एक हे चांगली कल्पना आहे 40+ प्लेयर्सना. एक प्रत्येकाला सगळ्यांना असं होतं की जसं तुमचं एज वाढत जातं तुम्ही प्रोफेशनलच्या टीममधून बाहेर पडत जातात ड्यू टू तुमचा फिटनेस वगैरे. पण हा चांगला एक टुर्नामेंट आहे. बहुतेक अजून बऱ्याच ठिकाणी अजून अशा टुर्नामेंट झाल्या पाहिजेत. हॅलो हॅलो. आज इथनं ही सुरुवात झाली आहे आणि या सुरुवातीनंतर इथनं अशा प्रकारे ट्रेंड खरं तर सुरू होणार. जे आयोजन करण्यात आलं खरं तर ऑल इंडिया 40+ प्रीमियर लीग, सन्माननीय केंद्रीय पंचायत राजमंत्री कपिलजी पाटील साहेब, सुजित तात्या साहेबांचं योगदान आहे आणि जी मेहनत पूर्ण मॅनेजमेंट कमिटीने घेतली आहे. कोणत्या दृष्टिकोनाने या स्पर्धेकडे पाहतोस? फार फार मोठ्या प्रमाणे मी हे पाहतोय. कारण का ही जे एवढं सगळं हे करणं म्हणजे फार म्हणजे कोणीच असं हे करू शकत नाही. पण हे जे सगळे आले आहेत हे सगळे स्वतः क्रिकेट खेळलेले आहेत. जी कमिटी फॉर्म झालेली आहे यांनी स्वतःही आपल्या इथे वर्ष सगळे गाजवलेली आहेत आणि आज ते एकत्र येऊन त्यांनी ही 40+ हे क्रिकेट हे ते पुढे नेत आहेत. चला आता चॅलेंज समर्थ कडूच्या नावाचा. अनेक साऱ्या आठवणी समर्थच्या क्रिकेटच्या तू जवळून पाहिल्यात. अनेक वेळा एकत्र किंवा कधी रायगडच्या क्रिकेटमध्ये जेव्हा जेव्हा मुंबईचा संघ आला समर्थ कडू नावाचा वादळ तू अनेक वेळा पाहिलास. काय म्हणशील आज समर्थबद्दल? समर्थ आणि मी 2005ला आम्ही मॅचलेसला एकत्र खेळत होतो. त्यावेळेला त्यांनी एक नामचीन बॉलर होता ज्याला त्यांनी पॉईंटला 6 मारलेला. त्यावेळेला समर्थ कडू प्रोफेशनल डिक्लेअर झाला. क्या बात आहे. या सगळ्या अशा आठवणी आज जागवणाऱ्यात. बेस्ट ऑफ लक देऊयात आपण श्रेयस सरांना. आपल्यासोबत आहे रायगडचा क्रिस गेल, आज लीड करतोय कनक 11 स्ट्रायकर्स भांडुपला. टॉस गमावलाय, बॅटिंग वाटायला आली आहे. 6 षटकांची मॅच आहे. काय माइंडसेट आहे? पहिला सामना आता पाहिला असेल. विकेट भरपूर चांगलं खेळते आहे कारण दुपारच्या सतत मॅच सुरू झाली आहे. विकेटवरती अजिबात ड्यू नाही आहे. ग्राउंड सुपर, आउटफील्ड फास्ट आहे. काय वाटतं किती टार्गेट सेट केला जावा?
टार्गेट सेट करण्यापेक्षा प्रत्येकाने चांगली बॅटिंग केली तर नक्कीच संघ विन होईल. आणि या विकेटवर तसं बघितलं चेसिंग खूप हार्ड आहे हे दिसतोय, कारण तुम्ही एकदा 60 रन प्लस गेलात तर समोरच्या संघाला खूप अवघड जाईल, कारण हा खूप मोठं ग्राउंड आहे. इझिली जो घेईल तो मला नाही वाटत या टुर्नामेंटमध्ये टिकेल. इझिली घ्यायला इथे खरं तर कोणीच आलं नाही, कारण पूर्ण भारत विश्वातनं आज तारे सितारे आलेत. तुझ्या टीममध्ये ॲज अ कॅप्टन आज जास्त अपेक्षा कोणाकडनं? नाही, माझं ओव्हरऑल सर सर्व चांगले खेळत, नक्कीच टीम आमच्या टॉप 1 किंवा 2 राहील, क्वालिफायसाठी येईल. कारण मला तर वाटते सेकंड मॅच आले आमच्यासाठी चांगले आहे, कारण समोरच्या संघ जे काय खेळतात हे थोडासा अंदाजसुद्धा आला. एक शॉर्ट अँड स्वीट आयोजनाबद्दल आणि या नव्या ट्रेंडबद्दल, पूर्ण भारतीय विश्वातील लेजंड्सला एकत्र करत जी क्रिकेट स्पर्धा आपल्या भेटीसाठी आल्या 40+ ऑल इंडिया प्रीमियर लीग, तू काय म्हणशील? नक्कीच एक क्रेज आहे हा. मला वाटते हा सेकंड ISPL असेल 40साठी, कारण खूप छान आयोजन केलं आहे. नक्कीच जय आणि निलेश यांना मी धन्यवाद देईन की तुम्ही खूप आयोजन चांगलं केलं. नक्कीच सगळ्या लेजंड्सना एकत्रित येऊन खरं तर ही स्पर्धा आपल्या भेटीसाठी आली आहे. पप्पूशेठ पाटील यांचं त्यांना मोठं योगदान आहे. सुजित तात्या, निलेश म्हात्रे, मेघा गोंदे, जय पवार, अजय पाटील, सगळ्यांची नावं आपण जरूर घेऊ. जाऊयात आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये समर्थ दादाला शुभेच्छा देऊन. इट्स ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. तिथे आपण ऐकणार होत आवाजच्या आवाजाला ऐकण्यासाठी अनेक मैदानावरती प्रेक्षकांची गर्दी वाढते, ऑनलाईन प्रेक्षकांची संख्या वाढते. टेनिस बॉल क्रिकेट जगतातील कॉमेंट्रीचा चेहरा बदलवून टाकणारा आवाज कुणालजी दाते सर आपल्यासोबत. इट्स ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद ओमकार शेटे. गुड आफ्टरनून फ्रेंड्स, आप सभी का हार्दिक स्वागत है जगन्नाथ क्रीड़ा संकुल बदलापुर गांव बदलापुर थाने में. आप देख रहे हैं माजी केंद्रीय पंचायती राज्य मंत्री कप ऑल इंडिया 40+ क्रिकेट लीग. और यहाँ पर आपके मंच पर आप देख सकते हैं साई शेलार, इनको दिखाया जा रहा है, साथ में नीलेश म्हात्रे, दोनों ज़बरदस्त क्रिकेटर रह चुके हैं. और साई शेलार जिनका अभी हाल ही में ISPL के लिए सिलेक्शन हुआ, यूथ आइकॉन और फिटनेस आइकॉन, नगर सेवक, समाज सेवक, आयोजक, ऐसे अलग अलग रोल उन्होंने निभाए. और अपने पापा के नाम से 29 नवंबर से 4 दिसंबर उन्होंने प्रतियोगिता का आयोजन किया. और आज वो हमारे साथ उपस्थित है. उद्घाटन उनके हाथों हुआ. 40 रन बनाने हैं. श्रीराम कोल्स कोल्हापुर के सामने बैटिंग करेगी RCC नासिक. बैटिंग के लिए आ रहे हैं पुलाजी कलंगुटकर और सुरेश राजपूत. पहली गेंद, और क्या यहां पर विकेट होगा? जी हाँ, बाउंड्री लाइन के 2 गज अंदर एक बेहतरीन कैच और गोल्डन डक. ऑल इंडिया 40+ प्रीमियर लीग, ऑल इंडिया 40+ प्रीमियर लीग. पहिल्याच बॉलवर मोठी विकेट आली आहे. जरी कमी धावा असतील तरी देखील आम्ही मॅच सोडणार नाहीये, कोल्हापूरकर इकडे सांगतायत. आणि दिलीप बिजवा यांनी पहिल्याच बॉलवर विकेट घेतली. पुनाजी कलंगुटकर गोवा राज्यातील खेळाडू होते, ते माघारी परत आहेत. आणि जोडीला जर पाहिलं तर सुरेश राजपूत म्हणजे डबूबाई मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. सर, मजा येणार आहे. पहिल्याच बॉलवर विकेट म्हणजे हिची चुरस, म्हणजे आपण यांना ज्या वेळेला खेळताना पाहिलंय बॉल टू बॉल रन मध्ये सुद्धा या लोकांनी मॅचेस जिंकलेले आहेत. देखिए वो MRF बॉल का एक MRI बॉल का एक अलग दौर था, और MRI बॉल पर खेलना एक अलग ये मज़ा है, और सिक्सर के बॉल का एक अलग मज़ा है. लेकिन दिलीप बिजवा की एंट्री, ये वाकई में विधाता फिल्म में दिलीप कुमार की जो एंट्री थी वैसी एंट्री दिलीप बिजवा की बॉलिंग में हुई है. विश्वास पाटिल तोंडरे, मतलब रायगढ़ ने दिया हुआ सबसे बेहतरीन क्रिकेटर के रूप में अगर इसको मैं देखूं तो अतिशयोक्ति नहीं होनी चाहिए. व्हाट अ स्टाइलिश बैटर ही इज. सामना करेंगे बिजवा का. क्रीज के कोने से बिजवा का लोअर फुल टॉस ड्राइव किया, वहां पर बेहतर फील्डिंग. श्रीराम कोल्स वहां पर ओवर स्टेपिंग के लिए रिफर किया गया है थर्ड अंपायर के पास. हमारे अंपायर्स को भी बहुत अच्छे टी शर्ट्स और हैट्स दिए गए हैं प्रेसी एक्सक्लूसिव स्पोर्ट्स शॉपे द्वारा.
बहुत जबरदस्त प्रेसी अंकल, इनको हम कभी भूल नहीं सकते। विजय चमनलाल नैयर उनका असली नाम है, लेकिन प्रेसी अंकल के रूप में पूरी दुनिया में अंकल पहुंचे। इस वक्त हम आभारी हैं सिक्सर सुप्रीमो के, शेट एंटरप्राइजेस, जिनके बॉल इस प्रतियोगिता में इस्तेमाल हो रहे हैं। ब्रांडिंग हुई ऑल इंडिया 40+ की। मैन ऑफ द मैच के हमारे स्पॉन्सर है नवनाथ जानी वड़पे, इनका भी विशेष आभार। इसके अलावा फर्स्ट और सेकंड प्राइज की ट्रॉफी, बेस्ट बैटर, बेस्ट बॉलर, प्लेयर ऑफ द टूर्नामेंट की ट्रॉफी के स्पॉन्सर है फास्ट ट्रैक लॉजिस्टिक्स के नवीन शर्मा जी, हमारे बहुत करीबी दोस्त है, सिद्दीक भाई के मेरे बहुत फैमिली ताल्लुकात है। और नवीन भाई आपके हम आभारी हैं कि आपने इस टूर्नामेंट के लिए जो अवार्ड स्पॉन्सर किए हैं, थैंक यू सो मच। इट्स अ लीगल डिलीवरी, फेयर बॉल। और यहां पर देखिए किस तरह से tenniscricket.in इसको कैप्चर कर रहा है। लवली टेलीकास्ट। 0 रन 1 विकेट। बिजुआ की ये गेंद थोड़ा सा रुक कर आई, तारीफ करनी होगी दिलीप बिजुआ की। बल्लेबाज के शरीर के हिलचाल को देखकर बॉलिंग करते हुए बिजुआ। सिब्बान शेख और दिलीप बिजुआ के बीच का ये जंग है, ऐसा भी मैं कहूं तो सही रहेगा चंद्रकांत जी, क्योंकि दोनों इस वक्त ऑल इंडिया 40+ के अलावा ऑल इंडिया टेनिस क्रिकेट में भी सक्रिय हैं। हो अगदी बरोबर. हाफ ट्रैकर बॉल थी, बराबर से बल्ले पर ले नहीं पाए विश्वास पाटिल। सिंगल जरूर लिया, लड़खड़ाती हुई शुरुआत है, स्कोर हो नहीं रहा है। चंद्रकांत जी, पिच के बिहेवियर के बारे में जरूर मैं आपसे जानना चाहूंगा। 1 रन 1 विकेट, बल्लेबाजों के लिए तो अच्छा काम किया ये पिच ने, लेकिन गेंदबाजों के लिए स्वर्ग है। इट्स अ पैराडाइज। और टिंज ऑफ ग्रीन जिसको कहा जाता है, हरे रंग की छोटी सी वहां पर घास और कत्थई रंग का पिच, ब्राउन कारपेट वेलकम बल्लेबाजों का कर रहे हैं गेंदबाज। 1 for 1 इस बार टैप करते हुए खेला, लेकिन रन के लिए जाना नहीं चाहेंगे सुरेश राजपूत। दिलीप बिजुआ कम खर्चा फुल चर्चा वाला ओवर करते हुए आपने देखा पहली पारी में राजू अंबाजी ने 1 ओवर 2 रन 1 विकेट लिया था। बिल्कुल उसी की फोटोकॉपी के रूप में ये ओवर को देखा जा रहा है। ओवर पिच बॉल, इस बार टाइमिंग अच्छी है, कैच हो नहीं पाएगा, 1 को 2 में तब्दील कर पाएंगे ऐसा लग रहा है। और दूसरे रन की तेज दौड़, विश्वास पाटिल आखिरकार अपने बल्ले को ग्राउंड करने में कामयाब रहे। दिलीप बिजुआ का पहला ओवर समाप्त होता हुआ 1 ओवर 3 रन 1 विकेट। बचे हुए 5 ओवर में 37 रन चाहिए, 7.40 का औसत। हम बहुत बहुत आभारी हैं ठाणेकर ग्रुप के, ठाणेकर पलासियो और ठाणेकर सिविक, ये उनके प्रोजेक्ट्स है बदलापुर में। अजय ठाणेकर जी और उनके परिवार का विशेष आभार। मयूर पिसेकर, प्रतीक पिसेकर, इनका विशेष आभार। जगन्नाथ क्रीडा संकुल, जगन्नाथ पैराडाइज, मयूर ग्रुप और जगन्नाथ क्रीडा संकुल के ओनर, आपका विशेष आभार। tenniscricket.in, इनका विशेष आभार। तमाम खेलने वाली 12 टीमों के ओनर्स का विशेष आभार। और विशेष आभार सुजीत तात्या पाटिल, कालेर का दिलेर, अध्यक्ष धर्मवीर माथाडी कामगार यूनियन, जॉय कुमार एंड कंपनी, अध्यक्ष भिवंडी ग्रामीण क्रिकेट एसोसिएशन, जिन्होंने इस प्रतियोगिता को पुरस्कृत किया है। ये प्रतियोगिता खेली जा रही है माजी केंद्रीय पंचायती राज्य राज्य मंत्री सम्मान्य कपिल मोरेश्वर पाटिल जी के सम्मान में। इसको आप लोगों तक लेकर आ रहे हैं हमारे अध्यक्ष प्रदीप पप्पू शेठ पाटिल और उनकी पूरी कमेटी, जिसके हम आभारी हैं। 1 ओवर 3 रन 1 विकेट, विश्वास पाटिल 3 बॉल 1, सुरेश राजपूत 2 बॉल 2, दिलीप बिजुआ 1 ओवर 3 रन 1 विकेट। 30 गेंदों में 37 रनों की जरूरत। तुकाराम कुंचे नया ओवर करेंगे, जो प्रतीक 11 के लिए कई साल क्रिकेट खेले हैं। कुंचे की पहली गेंद फ्लाइटेड बॉल थी, स्क्वायर ड्राइव लगाया, वहां पर फील्डर मौजूद थे जय नाजरे। तुकाराम कुंचे जैसे खिलाड़ियों को आज कभी हम भूल नहीं सकते। मुकेश गोयल यानी कि चुन्नी, अफजल मखदूम, संदेश पार्टे, विशाल कांबड़ी, आई मीन लॉट ऑफ प्लेयर्स फॉर प्रतीक।
इस बार जड़ में आती हुई गेंद, दो बेहतरीन गेंदें तुकाराम कुंचे की। इनका उपनाम है महाराज, और महाराज मतलब दक्षिण आफ्रिका का केशव महाराज हो या अपना तुकाराम महाराज, दोनों प्रभावी है. नक्कीच सोलापूरच्या बार्शीचं नाव ज्यांनी जगभर नेलं तेच गोलंदाजी करतात, ज्यांनी आपल्या आयुष्यातील 50% बॉल तर यॉर्कर टाकलेत ब्लॉक होल मध्ये, तोच हा महाराष्ट्राचा यॉर्कर किंग आणि ब्लॉक होलचा बादशाह. लोअर फुल टॉस बॉल थी और यहां पर कैच हो चुका है. बड़ा विकेट, आउट होकर वापस लौटते हुए विश्वास पाटिल, रियाज पटेल ने उस कैच को अंजाम दिया. हाही चेंडू जर पाहिलं तर अगदी खोलवर टाकण्याचा प्रयत्न होता. लोअर फुलटॉसला मात्र या ठिकाणी विश्वास यांनी खेळलं आणि तिकडे रियाज पटेल आणि महाराज एका टीममध्ये देखील बरीच वर्ष क्रिकेट खेळलेत आणि त्यांच्याच गोलंदाजीवर त्यांनी घेतलेली कॅच. आणि जसं आपण पहिल्या डावाच्या शेवटी म्हटलं होतं 40 मध्ये देखील फाईट होऊ शकते आणि त्या फायटिंगला सुरुवात झाली, कारण तुकाराम कुंचे अगदी मुंबईपासून दुबईपर्यंत ज्यांच्या नावाचा डंका राहिलेला आहे आणि त्यांनाच या ठिकाणी खेळताना पाहतोय. पहिल्या 3 बॉलमध्ये एकही धाव दिली गेली नाही हरीश सर, आणि या मॅचला आता कोल्हापूरकर देखील रंगतदार अवस्थेकडे घेऊन चाललेले आहेत. नामदेव गुरव इंपैक्ट प्लेयर के रूप में आ चुके हैं. 27 गेंदों में 37 रन चाहिए. विश्वास पाटिल का विकेट बहुत बड़ा झटका था. नए बैटर है गालिब पटेल, बहुत बढ़िया फुलर लेंथ की गेंदबाजी. तुकाराम कुंचे को मानना पड़ेगा. मुझे याद है प्रतीक 11 के लिए हमेशा पहला ओवर करते थे जब जब खेला, और 40 रन भी बचाए जा सकते दिखाती हुई श्री राम कोल्ड्स कोल्हापुर. आरसीसी नासिक को रनों की जरूरत है. 3 रन 2 विकेट के नुकसान पर. जिस तरह बिल्डिंग बनाते समय आरसीसी का स्लैब डालना जरूरी है, आरसीसी कंसल्टेंट अच्छा हो तो बिल्डिंग मजबूत बनती है. इस वक्त ऐसा ही एक आरसीसी रनों का कंसल्टेंट इस आरसीसी नासिक टीम को चाहिए जो स्लैब डाले. 3 रन 2 विकेट पर गालिब पटेल इस वक्त खेल रहे हैं 0 पर. इस बार स्लॉक स्वीप कर दिया. तेज आउटफील्ड पर भागती हुई गेंद, शानदार स्वीप शॉट, 4 रन. एक चांगला फटका आहे, कल्पक फटका. पहिले 5ही चेंडू निर्धाव आले होते, शेवटचा चेंडू होता लोअर फुलटॉस, त्याला गालिब यांनी दिशा दिली आणि चौकार वसूल केलाय. परंतु नियंत्रण तर अजूनही मात्र पाहायला मिळत आहे, कारण 5 बॉल निर्धाव टाकणं सोपी गोष्ट नाहीये, परंतु तुकाराम कुंचे यांनी ते करून दाखवलं. आणि हरीश सर पॉवर प्लेच्या 2 ओव्हर संपल्यात आणि फक्त 7 धावा, ही बाब कोल्हापूरसाठी चांगली असणार आहे. परंतु नाशिकची टीम सुद्धा बॅलन्स आहे आणि जसजशी मॅच पुढे जाईल मॅच मधील उत्कंठा वाढेल. कोल्हापुर का झणझणीत मिसळ याद आ गया भाई. तरी वाला तड़का मार के बॉलिंग, और 40 प्लस के ये खिलाड़ियों के समय पे क्रिकेट अलग था, लेकिन क्रिकेट खेलने का तौर तरीका जो है वो अलग था, तेवर वही है, और इसलिए ये 40 प्लस है. ये मर्दों का क्रिकेट है, यहाँ बच्चों का काम नहीं. स्कोर 2 ओवर 7 रन और 2 विकेट. 24 गेंदों में 33 रन चाहिए. गालिब पटेल 3 बॉल 4, सूरज राजपूत 2 बॉल 2. आरसीसी नासिक, नासिक के बल्लेबाजों को बल्लेबाजी करनी होगी क्लासिक, तब जाकर पूरा दुनिया बनेगा उनका आशिक. हमारे साथ जुड़ चुके हैं चंद्रकांत शेटे, बहुत ही लोकप्रिय कमेंटेटर. साथ में चंद्रकांत शेटे जी के साथ में कुणाल दाते, आईपीएल की आवाज, और ओमकार शेटे जिनको आप दूसरे मैच में देखेंगे. बहुत जबरदस्त अप्रोच है यहाँ पर. बोल रहे सचिन चौगुले. हम आभारी है हमारे प्रदीप पप्पू शेठ पाटिल अध्यक्ष भिवंडी, केवल जी पाटिल उपाध्यक्ष है एसोसिएशन के पालघर से,
प्रवीण पाटील उपाध्यक्ष पनवेल, निलेश म्हात्रे सचिव डोंबिवली, मेघनाथ गोंधळे सहसचिव वाघबिल ठाणे, जय पवार ट्रेजरर कल्याण, सचिन कदम जॉइंट ट्रेजरर ठाणे, श्री प्रमोद म्हात्रे यानी कि संदीप म्हात्रे कार्याध्यक्ष, राजाभाऊ घरत सदस्य, मीरा भाईंदर, प्रणय घरत सदस्य पालघर, आनंद श्रेष्ठ सदस्य ठाणे, किरण खतकर सदस्य कोल्हापूर, राजू शिंदे सदस्य कराड, श्री नितिनजी पाटील सदस्य नाशिक, विजय भगत सदस्य शाहपुर, दिनेश हिरामन पाटिल शेठ खारडी, नीलेश जी पाटिल शिवसेना उपजिल्ला अध्यक्ष, इनका भी विशेष आभार, त्रिपाल पवार सोलापुर, इनका आभार। हमारे एडवाइजरी कमेटी मारुति कवालदार, सुरेश राणा जी एवं रंजीत पिल्लई, इनका बहुत बहुत धन्यवाद। एक जबरदस्त टीम और उसका अपना थीम सॉन्ग है, मतलब कॉपीराइट का प्रॉब्लम नहीं है, कितना भी बजाओ, किधर भी बजाओ, कैसे भी बजाओ, आपली टूर्नामेंट आपला सॉन्ग। नए ओवर की गेंद, क्या टर्न लिया था और उस धीमी गेंद पर जोखिम कारक रन जरूर लिया था राजपूत ने, अपने ही फॉलो थ्रू में थ्रो किया था, बच गए वहां पर। चंद्रकांत जी, पहले 2 ओवर में जो नहीं हुआ अगले 2 ओवर में करना होगा। हो, अगदी ते करावंच लागणार आहे, कारण वेळ निघून जाते क्रिकेटच्या खेळामध्ये, तशा ओव्हर निघून जातात, चेंडू निघून जातात, त्यामुळे मॅच अवघड होऊ शकते आणि ते करावं देखील लागणार आहे। आणि 2 बलाढ्य संघांमधील लढत आहे, प्रत्येकाने टीम निवडताना बॅलन्स निवडलेली आहे, आपल्याला पाहिजे तसे बॉलर घेतलेत, बॅटर घेतलेत, फिल्डर घेतलेत, त्यामुळे मॅच चांगली होईल। आणि सध्या जर पाहिलं तर आता परिस्थिती अशी आहे की 50-50 आहे। 8 रन 2 विकेट पर, एक अच्छा ओवर चाहिए मैच में वापस आने के लिए और स्ट्राइक लेने के लिए तैयार है वहां पर गालिब पटेल। गालिब मिर्जा अपने शेरो शायरी के लिए दुनिया में मशहूर थे, गालिब पटेल को रन बनाकर मशहूर होना होगा। स्टंप्स के करीब आकर इस बार ऑफ कटर बॉल थी, छाती की ऊंचाई तक आती हुई इसको पुल करते हुए खेला है वाइडिश मिड विकेट की दिशा में 2 रन के लिए। ठीक इसी तरह 1 को 2, 2 को 3 में तब्दील करना होगा। स्कोर आगे बढ़ता हुआ 10, 2 विकेटों के नुकसान पर। सचिन यांच्या गोलंदाजीत ते कौशल्य पाहायला मिळते, बॉल वळवण्याचा प्रयत्न त्यांचा अगदी पहिल्या बॉल पासून चालू आहे आणि ज्यावेळेला बॉल वळायला लागतात ना तेवढं सोपं देखील नसतं। गालिब यांच्याकडे देखील अनुभव आहे, सुरेश राजपूत गेली कित्येक वर्ष नाशिकचं क्रिकेट यांनी गाजवलंय, तर दुसऱ्या बाजूला सचिन हे देखील आपल्या वळणाऱ्या चेंडूने मात्र बॅटर्सला हैराण करण्याचा प्रयत्न सध्या तरी करतायत। रनों की तादाद बढ़ानी होगी। इट्स नेवर इजी टू इंक्रीज दी रन रेट। चौगले हमसे दूर जाते हुए, ओवर पिच गेंद थी लेकिन शरीर से थोड़ा दूर खेला था, ड्राइविंग लेन से थोड़ा दूर रखा था उस गेंद को, 1 रन मिला। आज खूबसूरत ट्रॉफी का अनावरण किया गया और हमारे ट्रॉफी के स्पॉन्सर हैं फास्ट ट्रैक लॉजिस्टिक्स, नवीन शर्मा जी स्वयं बहुत अच्छे लेदर बॉल क्रिकेटर है और बहुत अच्छी उनकी टीम है और रॉकेट स्पोर्ट्स क्लब को रिप्रेजेंट करते हैं। बहुत ज़बरदस्त कोऑपरेशन इनका। नवनाथ जानी वड़पे जिन्होंने मैन ऑफ द मैच के ट्रॉफीज स्पॉन्सर किए हैं। इस बार धीमा टर्न, चौगले के हाथ से जब गेंद छूटती है ना जादू करती है। लेके पहला प्यार, भर के आंखों में खुमार, जादू नगरी से आया है कोई जादूगर। क्या बात आहे, याचाच उल्लेख करत होतो की बॉल टर्न करण्यामध्ये विश्वास त्यांनी ठेवलाय आणि बॉलला अगदी समोरून फिरवलंय, चांगला टर्न पाहायला मिळाला आणि इकडे दबाव गोलंदाज आता वाढू लागलेले आहेत। इस बार थोड़ी जगह बनाकर खेला है लेकिन ये क्या छूट गया। कोशिश अच्छी थी लेकिन बराबर से बॉडी बैलेंस नहीं रख पाए। जीवनदान जरूर मिला है राजपूत को, लेकिन राजपूत को क्रीज बॉक्स में बांधकर जरूर रखा था। स्कोर 12 पे 2, 40 बनाने हैं, 28 की जरूरत है। रिक्वायर्ड रन रेट इतना ऊपर जा चुका है जितना पिछले कुछ दिनों में बदलापुर वेस्ट में प्रॉपर्टी के दाम ऊपर गए हैं। अगदी बरोबर सर, आणि त्याचंच कारण आहे गोलंदाज। आता हे जेवढे खेळाडू इकडे आहेत या सगळ्यांनी एवढं क्रिकेट खेळलंय, घरात भांडी कमी आणि ट्रॉफ्या जास्त असतील यांच्या। एक्सीलेंट बॉलिंग, 19 गेंदों में अब मैच जीतने के लिए 28 रनों की जरूरत है। कम से कम 2 बड़े शॉट चाहिए बची हुई गेंदों में बॉल टू बॉल पर आने के लिए। चौगले की अगली गेंद इस बार ऑन ड्राइव अच्छा है लेकिन
फील्डर वहां पर मौजूद, 1 रन का इजाफा और 3 ओवर के बाद स्कोर है 13, 2 विकेटों के नुकसान पर। बचे हुए 3 ओवर में मैच जीतने के लिए रन चाहिए 27, रिक्वायर्ड रन रेट 9 का। पहा दबाव तर थोडासा निर्माण केला आणि तो कसा हटवायचा बरोबर माहिती आहे प्रतिस्पर्धी टीमला सुद्धा। 3 ओव्हरमध्ये 13 हे चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। दबाव निर्माण केलाय गोलंदाजांनी सध्याच्या घडीला। नाशिक विरुद्ध कोल्हापूर अशी लढत आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। एक जर पाहिलं तर खानदेशामध्ये बिलॉंग करतो नाशिक परिसर महाराष्ट्राच्या। दुसरा विभाग जर पाहिला उत्तर महाराष्ट्रामध्ये नाशिक पाहायला मिळतं आणि अगदी कोल्हापूर जर पाहिलं तर दक्षिणेचं टोक देखील पाहायला मिळतं। परंतु या दोन्ही बाजूचे क्रिकेट आम्ही सातत्याने पाहिलंय। या दोन्ही बाजूने मात्र सातत्याने क्रिकेटचा ओघ पाहायला मिळाला, स्पर्धा पाहायला मिळाल्या, खेळाडू पाहायला मिळाले आणि आज मात्र त्यांना एकमेकाच्या विरोधात देखील पाहायला मिळतो। अभिजित पाटील साहेबांची टीम एका बाजूला आहे आणि आरसीसी नाशिक म्हटलं तर राजू वाघमारे यांना महाराष्ट्रातील कित्येक मोठमोठ्या स्पर्धा आणि नाशिकच्या खेळाडूंना घेऊन गाजवताना आम्ही पाहिलंय। आज ख्यातनाम उद्योजक सुद्धा आहेत आणि ते सुद्धा त्यांच्या देखील संघ इकडे आपल्याला पाहायला मिळतोय। 3 ओव्हरमध्ये 13, 3 ओव्हरमध्ये अजूनही 27 ची आवश्यकता आहे। कोल्हापूरकरांनी मॅच बनवली आहे परंतु संपली नाहीये, कारण नाशिककर देखील म्हणजे एका बाजूला जर पाहिलं नाशिकची जसे द्राक्ष आणि कांदा प्रसिद्ध आहे, कोल्हापूरचा ऊस देखील तेवढाच प्रसिद्ध आहे आणि त्यांच्यामधील मात्र लढत या ठिकाणी रंगते। देखिए जो सिक्सर का बॉल है, सिक्सर सुप्रीमो, जिसको बहुत अच्छे तरीके से ब्रांडिंग की गई है, ऑल इंडिया 40+ का लोगो उसमें एम्बॉस किया गया है, सभी चीज़ों को व्यावसायिक रूप से सामने रखा गया है। सबसे बड़ी बात है ऑक्शन में जो रकम पर आप खरीदी किए गए हैं वो रकम आपको मिलने वाली है मानधन यानी कि रेम्यूनरेशन के रूप में, तो ये भी एक अच्छी बात है। करंट रन रेट 4.33, रिक्वायर्ड रन रेट 9। गालिब पटेल 6 बॉल 8, सुरेश राजपूत 5 बॉल 4। पहली पारी में हमने देखा लगभग 2 6 और 1 चौका लगा था, ऐसे 6 और 4 मारने पड़ेंगे। हमारे प्रवीण जी पाटिल, इनके भी हम आभारी हैं, सारा कोऑर्डिनेशन उनके द्वारा। अगली दोनों जो टीमें खेल रही है उनकी प्लेइंग 11 आ चुकी है। तुकाराम कुंचे, तुकाराम इनके ऊपर जिम्मेदारी रहेगी एक और टाइट ओवर करने की, और अगर ये ओवर में रन नहीं बनते हैं तो फिर दबाव बढ़ेगा, लेकिन दबाव को दूर करने के लिए गालिब पटेल तैयार है। और देखिए गालिब क्या पेश करते हैं, स्टीयर करने का प्रयास, फुलर लेंथ की बॉल। तुकाराम कुंचे बल्लेबाज के साथ मानो खेल रहे हैं, गेंद के ऊपर नियंत्रण है, गेंद का टप्पा, उसकी दिशा, उसकी गति, देखिए किस तरह ये बॉलिंग एक्शन बिल्कुल समझने नहीं दिया था और वहां पर आउट होने का एक मौका था वो भी गंवा दिया। tenniscricket.in पर सीधा प्रसारण ऑल इंडिया 40+ क्रिकेट टूर्नामेंट का। इस बार पैरों के सामने थी, ड्राइव करना आसान था, 1 रन पूरा किया, 1 को 2 में तब्दील करना चाहते हैं, वहां पर तेज कदम भागती हुई गेंद रफू चक्कर हो गई, 4 रन। धन्यवाद डीजे। तर पुन्हा एकदा यॉर्कर करण्याचाच प्रयत्न होता, लोअर फुलटॉस मिळाला, त्याच्यावर जर पाहिले तर गालिब यांनी 4 धावा वसूल केल्या। फटका तेवढा वेगात नव्हता परंतु तो गॅप मध्ये गेला आणि त्याचाच फायदा इकडे झाला आहे। तो मात्र गालिब पटेल यांना 4 धावा मिळणार आहेत नाशिकला। 17 for 2, सही समय पर यह चौका लगाया। इस बार एक और बेहतरीन स्ट्रोक, लेकिन नो, डाइविंग कैच, कलाबाजी लगाते हुए स्क्रीमर विकास जाधव ने कैच ले लिया और स्वयं पुलिस इंस्पेक्टर है, उस कैच को इस तरह पकड़ा जैसे वो मुजरिम को पकड़ते हैं और आउट। धन्यवाद डीजे। ऑल इंडिया 40+ प्रीमियर लीग
टप्पा एक चौकार आला त्याच पद्धतीचा बॉल टाकताना, परंतु पुन्हा एकदा त्यांनी तोच बॉल टाकला, पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेर टाकला, खोलवर टप्प्याचा चेंडू टाकला, त्याच्यावर पॉइंटला खेळण्याचा प्रयत्न, त्याच्यावर कॅच घेतली गेली. तर तुकाराम कुंचे, मला असा कधी कधी प्रश्न पडतो, यांच्या डोळ्याला पट्टी बांधली तरी सुद्धा ते यॉर्कर लेनचाच बॉल टाकतील, अशा पद्धतीची गोलंदाजी या ठिकाणी सध्या तरी करतायत. कॉइन बॉक्स बॉलर. एक नम्र विनंती आहे आरसीसी नाशिकचे संघमालक राजू वाघमारेजी, आपण मंचावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. क्या बॉलिंग कर रहा है तुकाराम कुंचे. अब गेंदे बची है 15 और रन चाहिए 23. नया बैटर है जीतू पटेल. थोड़ा सा वाइडर लेंथ पर गेंद को रखा है और यहां पर चंद्रकांत जी यहां पर वाइड बॉल दी गई है. तुकाराम कुंचे एक चीज अच्छी कर रहे हैं, बैटर के बॉडी लैंग्वेज को पढ़कर बॉलिंग कर रहे हैं. हो, अगदी तेच करायचं असतं क्रिकेटच्या खेळामध्ये. देहबोली खूप महत्वाची असते, बॅटरची ती ओळखून गोलंदाजी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी त्यांचा सातत्याने होतोय. चौथी ओव्हर सुरू आहे, 40चा पाठलाग करायचा आहे, म्हणजे 19. या ठिकाणी चांगलाच दबाव निर्माण केलाय, परंतु हा दबाव झुगारण्यासाठी एखाद दुसरा षटकार देखील काफी आहे एवढी, कारण मॅच एवढी लांब गेलेली नाहीये, फक्त दबाव निर्माण झालाय. आणि राजू वाघमारे या ठिकाणी उपस्थित राहत आहेत, ज्यांनी गेल्याच आठवड्यात जर पाहिलं तर आर्या प्रीमियर लीगमध्ये देखील जबरदस्त कामगिरी त्यांच्या टीमने केली होती, अंतिम फेरीत दाखल झाला होता आणि त्यांचं देखील या ठिकाणी आगमन होते. परंतु तुकाराम कुंचे आणि त्यांची यॉर्कर लेनची वाईड यॉर्कर किंवा ब्लॉक होलची गोलंदाजी ती मात्र सुरू आहे. परंतु हे विसरून चालणार नाहीये, नाशिक क्रिकेटला सुगीचे दिवस ज्या ज्या खेळाडूंनी दाखवले त्यातील आघाडीचं एक नाव आहे सुरेश राजपूत, म्हणजे डब्बूबाई. ते बॅटिंग करतायत. यहाँ डब्बू को रन बनाने होंगे. 19 for 3, 15 बॉल 21 रन. रन और बॉल के बीच में 6 का फर्क है. इस बार ऑफ स्टंप के जरा सा बाहर, अनिश्चितता के गलियारे से थोड़ा दूर रखा था, स्लाइस करना चाह रहे थे, बीट हुए. तुकाराम कुंचे राइट आर्म राउंड द विकेट लगातार गेंदबाजी कर रहे हैं और उनका टप्पा समझने में बल्लेबाज नाकामयाब रहे हैं. अब 14 गेंदें बची और 21 रनों की जरूरत. 19 for 3. एक और बेहतर बॉल, थोड़ी तेज थी. तुकाराम कुंचे वाकई में ड्रीम टप्पे पर बॉल कर रहे हैं. राजपूत के पैर नहीं चल रहे, फुटवर्क उनका काम में नहीं आ रहा है और कहीं ना कहीं उसका सीधा नुकसान टीम को हो रहा है. अभी भी 21 रनों की जरूरत है और इस ओवर की एक गेंद शेष. 13 बॉल 21 रन. इस बार उठा दिया है और यह क्लियर कर जाएगी ऐसा लग रहा था, लेकिन बाउंड्री लाइन के लगभग 2 कदम अंदर नामदेव गुरव, इंपैक्ट प्लेयर ने इंपैक्ट छोड़ा और आउट होकर वापस चले राजपूत. वा, इकडे नामदेवने आपला इम्पॅक्ट तर इकडे दाखवला आणि तुकाराम कुंचेची लाजबाब गोलंदाजी पाहायला मिळाली. उगाच बार्शी सोलापूर जगप्रसिद्ध नाही केलंय त्यांनी आणि अगदी 2 ओव्हरमध्ये 3 महत्त्वपूर्ण विकेट सुद्धा त्यांनी घेतल्या आणि मॅच आता अशा रंगतदार अवस्थेमध्ये येऊन ठेपली आहे. 4 ओव्हरमध्ये 19 झाल्या, 4 ओव्हरमध्ये अजूनही 2 ओव्हरमध्ये अजूनही 21 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे हरीश सर, मॅच पाहताना आता मजा येईल अशाच परिस्थितीमध्ये मॅच आली आहे. नया बैटर है विरल. 12 बॉल 21 रन. इक्वेशन मुश्किल है, लेकिन दुनिया में आसान क्या है? आसान कुछ भी नहीं है. आसान अगर चीजें होती तो फिर क्या बात थी. और इंसान का नाम तभी होता है जब वो मुश्किल काम करे. नया ओवर लेकर आ रहे हैं दिलीप बिजवा. मुझे आज भी याद है जब सुप्रीमो ट्रॉफी हुई थी और उसमें दिलीप बिजवा 9 माइल्स इंदौर टीम के लिए खेलने आए थे. बहुत जबरदस्त शहर है इंदौर और इंदौरी पोहा, ये बहुत दुनिया में मशहूर है. इंदौर एकमात्र ऐसा शहर है जो इंडिया का सबसे स्वच्छ शहर है, नंबर 1 पर है. और ऐसे 2-3 ट्रैफिक सिग्नल है जहां पर रोबो ये ट्रैफिक सिग्नल को कंट्रोल करते हैं.
सो ऐसे शहर से प्रगतिशील क्रिकेटर, प्रगति वाले शहर से पहुंचता हुआ और उनके सामने बैटर के रूप में जीतू पटेल। जीतू पाटोळे फुल टॉस बॉल थी, ड्राइव कर दिया। अब 11 गेंदों में मैच जीतने के लिए 20 रनों की जरूरत। 11 चेंडू 20 धावा। 11 बॉल्स एंड 20 रन। दिलीप बिजवा बल्लेबाजी में 9 रन बनाए, एक 6 लगाया और अब गेंदबाजी में रंग भरता हुआ दिलीप बिजवा। हाफ ट्रैकर बॉल थी, आखिरी वक्त तक चंद्रकांत जी, दिलीप बिजवा जो लाइन लेंथ पर क्रीज के कोने से बॉलिंग करते, मुझे जिग्नेश पटेल की भी याद आई। बहुत कम लेफ्टी बॉलर है जो क्रीज का इतना असरकारक इस्तेमाल करते हुए गेंदबाजी करते हैं। अब 10 गेंदे और 20 रन। इस बार उठा दिया है, क्या ये कैच होगा? जी हां, दिलीप बिजवा ने कैच ले लिया, कॉटन बोल्ड और आउट होकर वापस चले विरल। यस, आणखीन एक विकेट आली आहे। पहा, मॅच संपलेली नाहीये। 9 बॉल मध्ये 20 धावा अजूनही। अगदी जितू पाटोळे सिन्नरच्या बॅटिंग साठी मैदानात आहेत आणि त्यांच्या जोडीला डोंबिवलीचा असा बॅटर ज्यांनी अगदी मोठमोठ्या संघांचं प्रतिनिधित्व केलंय, अगदी द ग्रेट मंदार गरुडे यांना देखील इन ऍक्शन मध्ये आपण पाहू तर सगळेच दिग्गज आहेत। सगळ्यांनी आपल्या एक आयुष्यातील एक कालखंड गाजवलाय। आपल्या सगळ्यांचं स्वागत। आम्ही धन्य झालो, तुमच्यासाठी पुन्हा एकदा कॉमेंट्री करायला मिळणार आहे। तर सर, मॅच अजूनही ऑन आहे आणि मनोज जोशी पिंट्या ते नाव आहे जे मॅचला पुन्हा एकदा टीम मध्ये नाशिकला घेऊन येऊ शकतं। पाहूया, बॅटिंग साठी आलेत राइट टाइम पर। राहुल 11 के लिए जिसने बहुत बड़ा क्रिकेट खेला, मनोज जोशी, पिंट्या और उसके सामने दिलीप बिजवा। 9 बॉल में 20 रन चाहिए। असंभव को संभव करेगा पिंट्या? आइए देखते हैं। इस बार ड्राइव कर दिया, कम से कम 2 रन बनेंगे। पहला रन पूरा किया, दूसरे की दौड़ लगा चुके हैं। बहुत अच्छी सोच थी, एक दूसरे का अच्छा साथ निभाते हुए। अब 8 गेंदों का खेल शेष और मैच जीतने के लिए रन चाहिए 18। स्कोर आगे बढ़ता हुआ 22 for 5। सर, येणाऱ्या 2 बॉल मध्ये जर का 4-5 रन आल्या, मॅच ऑन राहू शकते आणि ते प्रयत्न इकडे करावे लागणार आहे। कमी धावसंख्येमध्ये देखील रंगलेला सामना पाहायला मिळतोय। कोल्हापूर आणि नाशिक मधील ही रंगतदार लढत आपल्याला पाहायला मिळते। श्रीराम कोल्ट आणि आरसीसी नाशिक, अभिजितजी पाटील साहेब आणि दुसऱ्या बाजूला राजू वाघमारे साहेब यांची लढत रंगली आहे आणि क्रिकेट हे रंगतदार आपल्याला पाहायला आवडतं। आणखीन एक रंगतदार क्रिकेट आहे, परंतु हे 40+ आहे, दिग्गजांचं क्रिकेट आहे। पहिलाच दिवस, पहिलीच मॅच, सुपर हिट। स्विच हिट मारने का प्रयास, अब ये सही शॉट नहीं था। 7 गेंदों में 18 रन। मैं हाल ही में एक स्ट्रीट फूड वीडियो फेसबुक पर देख रहा था जिसमें नासिक की एक भेल है जिसको झटका भेल बोलते हैं। वो झटका भेल वाला झटका यहाँ पर देना होगा। आखिरी बॉल है इस ओवर की। 7 बॉल्स 18। अगर ये बॉल पे 6 आता है तो 6 बॉल 12 का इक्वेशन आएगा। चौका आता है तो 6 बॉल 14। लेकिन 4 या 6 में से एक शॉट आना बहुत जरूरी है। 7 बॉल्स 18। बिजवा के गेंद 6 रन। उड़न खटोला। यस, धन्यवाद डीजे।
6 बॉल 12. अपेक्षेप्रमाणे मॅच रंगली. एक मोठा फटका पाहिजे होता तो मारला. या खेळाडूने कित्येक स्पर्धा गाजवल्या. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक लिलेया गाजवलेला हा बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय. त्याने मारलेल्या या फटक्यामध्येच त्याचा क्लास दाखवून पाहायला मिळाला आणि आजही हा खेळाडू किती उपलब्ध आहे ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. नवापाडा डोंबिवलीला बिलॉंग करणारा हा खेळाडू. मोठा फटका आलाय. आता सिन्नरचे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला त्यांची साथ देण्यासाठी पाहायला मिळत आहे जितू पाटोळे आणि त्यांच्या जोडीला मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत ते म्हणजे पिंट्या जोशी, मनोज जोशी. मॅच संपलेली नाहीये, मॅच ऑन आहे. शेवटच्या ओव्हरसाठी कुणाला आमंत्रित केलं जाणार? प्रवीण देसाई. कोल्हापूर क्रिकेट मधील असं एक नाव ज्या नावाचा दरारा कर्नाटकात पाहायला मिळाला, गोवा राज्यात पाहायला मिळाला, महाराष्ट्रात पाहायला मिळाला. किरण खटकर, प्रवीण देसाई या जोडीने धुमाकूळ घातला. आज या ठिकाणी आपण प्रवीण देसाई यांना सुद्धा पाहतोय. दिग्गजांचं क्रिकेट आज इकडे पाहणार आहोत, परंतु मॅच कोण जिंकणार अजूनही कुणालाच माहित नाही. 6 बॉल 12. 6 बॉल 12 रन चाहिए. सबसे बड़ी बात है कि लास्ट बॉल पर जो 6 आया उसने थोड़ा सा आत्मविश्वास का इंजेक्शन दिया है. मनोज जोशी को कितनी स्ट्राइक मिलेगी ये भी इंपॉर्टेंट होगा. आरसीसी नासिक क्या वाकई में यात्रा पूरी करेंगे? लेट्स वेट एंड वॉच. प्रवीण देसाई के सामने बैटर है जीतू पाटोळे और 6 बॉल्स एंड 12 रन्स. स्कोर बराबर हुआ तो सुपर ओवर. इस बार ओवर पिच बॉल दी, गैप में खेल दिया. अंपायर के इशारे का इंतजार और ये कड़क शॉट अंपायर ने 4 रन घोषित कर दिए. क्रिकेटच्या खेळात वेळ बदलायला वेळ लागत नाही. मनोजने मारलेला षटकार, त्यानंतर जितूने मारलेला हा फटका. नक्कीच या ठिकाणी सीमारेषे षटकार आहे की चौकार आहे ते या ठिकाणी चेक केलं जाईल. सर पहा, अचानकपणे सामन्याचं गणित बदलताना पाहायला मिळालंय. जैसे वो झटका भेल का नाम लिया, झटका दे दिया यहां पर, नमकीन झटका भेल. और सबसे बड़ी बात है क्रिकेट खेलने का मजा भी तब आता है जब मैच आखिरी बॉल में जाए. अगर ये 4 है तो फिर 8 चाहिए और अगर 6 है तो फिर 6 चाहिए. अभी अभी जब सुबह में आ रहा था तो जो ट्रेन में मैं बैठा था बदलापुर फास्ट में, उसके ऊपर तलोद नमकीन का ऐड था. आपने फरमाया हमने बनाया. बिल्कुल आपने फरमाया है हम बना रहे हैं और ये 4 रन घोषित किए हैं. सो इट्स अ बाउंड्री. स्वागत किया जाएगा. चंद्रकांत जी, अच्छी बात है कि मनोज जोशी को जीतू पाटोले अब साथ दे रहे हैं. हो, अगदी करावंच लागतं. तुमचं सिलेक्शन झालंय, तुम्हाला इकडे थांबावं लागणार आहे आणि प्रयत्न करावे लागणार आहेत. यस, या ठिकाणी गोलंदाजी चेक करण्याचा साठी मात्र या ठिकाणी थर्ड अंपायर अब फिर से एक्शन में है. 5 बॉल 8 रन की जरूरत है. खेल रुका हुआ है. खेल कुछ समय के लिए रुका हुआ है. योग्य बॉल आहे. चौकार आहे, ते देखील पाहिलं गेलं. सर मॅच रंगात आली आहे. 5 बॉल मध्ये 8. मॅच जर टाय झाली तर काय होणार आहे? सुपर ओव्हर होणार आहे. आणि कदाचित असं मनामध्ये असं वाटतंय सुपर ओव्हर तर होणार नाही ना. तर पाहूया, जर कॅमेरामध्ये आढळून आलं तर नो बॉल दिला जाईल. 2 धावांची पेनल्टी दिली जाईल आणि बॉलर संपूर्ण स्पर्धेसाठी बाद होईल. इकडे कॅमेरामध्ये पाहिलं जाईल आणि त्यानंतर कळवलं जाईल. 5 मध्ये 8. मॅच नाही संपली आहे. एखाद दुसरा डॉट बॉल, एखाद दुसरी विकेट कोल्हापूरलाही मॅच मध्ये आणेल, परंतु या 2 फटक्यांनी नाशिक सुद्धा मॅच मध्ये आलाय. सर मॅच मधील उत्कंठा मात्र या ठिकाणी वाढताना आपल्याला पाहायला मिळते. आरसीसी नासिक ने गिव अप नहीं किया. सबसे बड़ी बात है हम लड़ेंगे. हम नासिक से
यहाँ पर देखिए उन्होंने बॉलर को चेंज किया है, नया ओवर मतलब अधूरा ओवर पूरा करेंगे विकास जाधव। 5 बॉल 8। आप देख रहे हैं माजी केंद्रीय पंचायती राज्य राज्य मंत्री कप ऑल इंडिया 40+ क्रिकेट चैंपियनशिप, सम्मान्य कपिल मोरेश्वर पाटिल जी के सम्मान में यह प्रतियोगिता और इसके स्पॉन्सर है सुजीत तात्या पाटिल शेठ, अध्यक्ष भिवंडी ग्रामीण क्रिकेट एसोसिएशन, अध्यक्ष धर्मवीर मातड़ी कामगार संगठना, जॉय कुमार एंड कंपनी, कालेर के दिलेर हमारे सिद्दीक भाई ने उनको नाम दिया है और इस टूर्नामेंट को उन्होंने स्पॉन्सर किया है। विकास जाधव अब 5 बॉल में 8 रन। बहुत इंटरेस्टिंग सिचुएशन में मैच आ गया है। पांच बॉल 8 और स्ट्राइक पर है जीतू पाटोले, साथ में मनोज जोशी पिंट्या। बिल्कुल पीछे साइड स्क्रीन है, पूरे मैदान को रंग बिरंगी बैनर्स और स्कर्टिंग से सजाया गया है और हमारे लिए बड़ी खुशी की बात है खेल कुछ समय के लिए रुका हुआ है। मैच कुछ समय के लिए रोक दी गई है, अगली सूचना मिलने तक। डालने का ना अभी क्या थांबायचं का नाही? इस बार एक तगड़ा शॉट गैप में खेला गया, तेज कदम भागती हुई बॉल, रफू चक्कर और ये 4 रन मैच को गर्म कर दिया अब आरसीसी नासिक ने। मॅच जवळपास झुकली होती। इकडे एक कोल्हापूरच्या बाजूने जीतू आणि मनोज घेऊन आले नाशिकच्या बाजूने। वाइड बॉल, बिल्कुल कौन बोला हमसे ना हो पाएगा, अपना टाइम आएगा। 3 ओवर तक टाइम चल रहा था श्रीराम कोल्ट्स कोल्हापुर का, लेकिन अब अपना टाइम आ गया है भाई। 4 बॉल 3 रन मौजूदा स्थिति नासिक के पक्ष में। एक और खराब बॉल, नो बॉल और फ्री हिट आएगी, इस पर दौड़कर 1 रन और। नाउ ओनली 1 रन रिक्वायर्ड। एक परी कथा, फेरी टेल एंडिंग जिसको कहा जाएगा। पहले 2 ओवर में क्या सिचुएशन थी चंद्रकांत जी, लेकिन इसीलिए कहते हैं ये क्रिकेट है। जैसा आपका एक टैग लाइन है, वेळ बदलायला वेळ लागत नाही, समय बदलते यहां देर नहीं लगती और समय बदला है और अच्छे दिन आ गए। 7 बॉलला 18 रनची आवश्यकता होती। 4 बॉल अजूनही बाकी आणि एकच धाव पाहिजे, म्हणून तर म्हणतात इकडे वेळ बदलायला वेळ लागत नाही, तेच झाले। आरसीसी नासिक के खेमे में और वो भी फ्री हिट है, सोने पे सुहागा। 4 बॉल 1। और ये मैच को जीत लिया है यहां पर 5 विकेट से। किसी चीज को शिद्दत से चाहो तो पूरी कायनात तुम्हें उसे मिलाने में लग जाती है। और भव्य विजय आरसीसी नासिक, सिब्बान शेख, अभिनंदन आरसीसी नासिक, राजू वाघमारे। पहला लीग मैच आज का उन्होंने जीता और अपने नाम किया। एक्सेलेंट बॉलिंग सैयद तला, सिब्बान शेख और पूरी टीम द्वारा, राजू अंबाजी द्वारा। और देखिए अब जीतू पाटोले, इनको कंधे पर बिठा कर ले जाया जाता है। नासिक ढोल और बैंड नहीं है, वरना अलग मजा होता,
लेकिन नासिक ढोल बैंड की तरह बाजा जरूर बजा दिया है जीतू पाटोळे ने. क्या बात आहे मिस्टर मुंबई सुद्धा तिकडे आहेत. मयूर अखिल भारतीय स्तरावर नाशिकचा डंका सध्या वाजतोय.